मराठी शाळांचं पुढे काय? की मराठी शाळा जर आपण भविष्यात काही केलं नाही तर कदाचित हा विषय खूप मागे पडू शकेल आणि त्याचे अजून दाहक परिणाम दिसतील. कारण मराठी शाळांमधून शिकलेली मुलं जी आयुष्यात आज चांगली स्थिरस्थावर आहेत, त्यांनीच जर आपली पुढची पिढी जर मराठी शाळांमध्ये पाठवली नाही तर इतरांना दोष देऊन फायदा नाही. चांगल्या मराठी शाळा असं आपण म्हणतो, पण इंग्रजी शाळेत जाताना आपण चांगल्या इंग्रजी शाळा, वाईट इंग्रजी शाळा असं का नाही म्हणतो? मराठी शाळांच्या बाबतीत चांगल्या मराठी शाळा हा शब्द कुठून आला? मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत, तर त्यातला आपण हा शब्द महत्त्वाचा आहे. पण आपण एक असं हायपोथेटिकल विचार केला की समजा अभिजात भाषा तर आहे पण त्या भाषेतल्या शाळाच नाही आहेत, मग ती भाषा अभिजातच नाही आहे मुळात, मग तो दर्जा काढून घेतला पाहिजे. महिन्याभरात एक फोन आला मला आणि मला सांगण्यात आलं की नर्सरी आता कदाचित आम्ही पुढे चालू ठेवणार नाही, तर तुम्ही तुमची ॲडमिशन परत घ्या. तर मराठी शाळांमधली पटसंख्या कमी होते, विदारक अवस्थेकडे आपण हळूहळू जात चाललोय, त्याची जाणीव तेव्हा पहिल्यांदा झाली. कोणाकोणाची जबाबदारी असू शकेल? म्हणजे फक्त पालकांचीच जबाबदारी आहे का ही मराठी शाळा टिकवणं? नाही, आपण मध्ये सगळ्यात प्रथम सरकार येतं, अगदी स्पष्टपणे सांगायचं तर. कारण जे सरकार आपण निवडून देतं त्या सरकारची प्रामुख्याने जबाबदारी आहे त्या राज्यातली भाषा, त्या भाषेच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि नुसत्या टिकल्या पाहिजेत नाही, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. आणि मराठी शाळेत जाणं म्हणजे इंग्रजी शिकायचं नाही, म्हणजे विषयाला भलतीकडे नेण्यासाठी काही जण हा दुष्प्रचार करतात. त्यामुळे आपण आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात घालून आपण त्याचा त्रास वाढवतोय, त्याच्या नैसर्गिक क्षमतेला आपण एक प्रकारे बांध घालतोय, त्याच्या बुद्धीची आपण एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे वाढ होऊ देत नाही आहोत. पण एकदा ते दुष्टचक्रात अडकले अभिमन्यूसारखे की त्यातून ते बाहेर नाही निघू शकत. बरं, इंग्रजी भाषा अशी आहे की ती जशी बोलली जाते तशी उच्चारली जाते, तशी लिहिली जात नाही. मोहन चोटीचं पण गाणं आहे, बीयूटी बट है जमाने का दस्तूर कितना उलट है, म्हणजे सीयूटी कट आहे तर बीयूटी बट आहे, पीयूटी पूट आहे, पटका नाही आहे. तर अशी ती जरा विचित्र भाषा आहे. असो, खाजगी इंग्रजी शाळांमध्ये सगळ्यात अजून मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तो म्हणजे पालकांची केलेली जाणे लूट. जनरली जेव्हा मराठी शाळांमध्ये पालक घालायचा विचार करतात तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे माझं मूल जर का मराठी माध्यमात गेलं तर कुठेतरी पालकांचा स्टेटस सिम्बलचा एक हा एक जरा प्रॉब्लेम बोचरा विषय आहे. जनरली नोकरी मिळण्यासाठी जेव्हा आपण रेझ्युमे देतो आपला, तेव्हा बघितलं जातं की तुम्ही 10वी कुठल्या बोर्डात पास केलेली आहे. हे हल्ली हे प्रकार वाढत चालले. आता इथे परत सरकारचा रोल येतो की जर मराठी शाळा नसतील तर मुलांना मराठी भाषेची आत्मीयता नसेल, मातृभाषेची आत्मीयता नसेल, की मराठी शाळा समजा आपण कमी करत गेलो किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं भविष्यात, तर ती मुलं पुढे होऊन त्यांना मराठी भाषेविषयी, मराठी साहित्य, मराठी कविता, नाटक, चित्रपट किंवा जे काही त्या संदर्भातले विषय त्याबद्दल आत्मीयता राहील का? नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे खायच्या या नवीन भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. मागच्या भागात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोललो होतो, म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे पण त्याचं पुढे काय या विषयावर आपण बोललो. आणि आजचा विषयही त्याला धरूनच आणि तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे मी स्वतः मराठी माध्यमातून शिकले, मराठी शाळेत गेले होते मी, आणि त्यानंतरच्या काही पिढ्यासुद्धा मराठी माध्यमातूनच शिकल्या. आणि आज म्हणजे बऱ्याच पालकांना हा प्रश्न पडतो की माझ्या पाल्यालासुद्धा मला मराठी शाळेत घालायचं आहे, पण त्याच्या बरोबरीने आणखीन अनेक प्रश्न येतात. म्हणजे आज जर का मला माझ्या मुलाला किंवा मुलीला मराठी शाळेत घालायचं असेल तर म्हणजे मी ज्या शहरात राहते तिकडे शाळा आहेत का? दुसरा प्रश्न असा येऊ शकतो की मी जर का त्याला मराठी माध्यमातून शिकवलं तर इंग्रजी माध्यमातल्या मुलांबरोबर तो स्पर्धा करू शकेल का? म्हणजे तिकडे एक मूळ मुद्दा येतो की मराठी मीडियम का इंग्लिश मीडियम, किंवा कुठलं बोर्ड आम्ही निवडलं पाहिजे. त्यानंतर असंही होतं की जर का मराठी शाळेत घालायचं आहे तर त्याचा दर्जा काय आहे? असे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेले आहेत आणि आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत प्रसाद गोखले सर. प्रसाद गोखले सर गेली 10 ते 11 वर्षे एक अत्यंत महत्त्वाची चळवळ राबवत आहेत. त्यामध्ये मराठी शाळा कशा टिकल्या पाहिजेत ह्या विषयावर त्यांचं सातत्याने काम सुरू आहे. आणि म्हणूनच आजचा आपला विषय आहे मराठी शाळांचं पुढे काय. तर ह्या विषयावर आपण बोलूया. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे पुढे कायच्या ह्या नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये. सर, मला एक गोष्ट सांगायची की माझं सगळं शिक्षण मराठी मीडियममधनं झालं, मराठी माध्यमातून झालं. माझी शाळा बालमोहन विद्या मंदिर, आणि मला असं सांगायला पण आवडेल की आमची जी पूर्ण टीम आहे ती पण, म्हणजे आता जी कॅमेरा मागे सगळी टीम आहे आमची, ती सगळीच मराठी माध्यमातून सर शिकलेली आहे. पण सर, शिकताना आम्हाला कधीच असा प्रश्न पडला नव्हता की काही काळानंतर, काही वर्षांनंतर मराठी माध्यम राहणार नाही किंवा इंग्रजी माध्यमाचा एवढ्या प्रमाणात इंग्रजी माध्यम शाळा येतील. आणि तुम्ही आता जे सर एक उपक्रम करताय फेसबुकवर की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत,
तर सर ते तुम्हाला का सुरू करावं असं वाटलं? सर्वप्रथम पुढे काय यूट्यूब चॅनलचे मनापासून आभार मानतो. कदाचित आभार मानणं औपचारिकपणा आहे, पण तो आवश्यक आहे सगळ्या टीमचे. तुम्ही म्हणालात की फेसबुकवर एक समूह स्थापन केला आम्ही काही वर्षांपूर्वी, मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत. तर त्यातला आपण हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण दुसरं कोणी येऊन तो टिकवणार नाही आहे. सध्या परिस्थितीत मराठी शाळा म्हणजे मराठी भाषेचे जे प्रमुख अंग आहे मराठी शाळा, तर ते टिकवण्याची जबाबदारी आपली आहे. आपली म्हणजे आपल्या सर्वांची आहे. त्यात अनेक घटक आहेत आणि ती गरज अशासाठी निर्माण झाली की थोडीशी मी बॅकग्राऊंड त्याची सांगू इच्छेन की माझ्या स्वतःच्या मुलाला बोरिवलीमध्ये मुंबईमध्ये जेव्हा मराठी शाळेमध्ये आम्ही प्रवेश घेतला 2012 साली, तर 2014 साली सॉरी, तर त्याच्यानंतर एक महिन्याभरात मला शाळेकडून फोन आला. ती माझी शाळा होती, तिथेच त्याला प्रवेश घेतलेला. महिन्याभरात एक फोन आला मला आणि मला सांगण्यात आलं की नर्सरी आता कदाचित आम्ही पुढे चालू ठेवणार नाही, तर तुम्ही तुमची ॲडमिशन परत घ्या. तर मराठी शाळांमधली पटसंख्या कमी होते हे थोडं वास्तव आम्हाला माहीत होतं त्यावेळेला पालक म्हणून, परंतु एवढ्या विदारक अवस्थेकडे आपण हळूहळू जात चाललो आहे त्याची जाणीव तेव्हा पहिल्यांदा झाली असं म्हणायला लागेल. आणि त्याच्यानंतर मग आम्ही शाळेत जाऊन संस्था चालकांना वगैरे भेटलो, तेही त्याच शाळेचे माजी विद्यार्थी होते आणि मग सगळं डिस्कशन वगैरे झालं की काय होतं आहे काय नाही. आम्ही त्यांना विनंती केली की नर्सरी तुम्ही सुरू ठेवा, जी काही मुलं आवश्यक पटसंख्या असेल ती आम्ही तुम्हाला शोधून आणून देऊ, पण नर्सरी सुरू ठेवा. पण दुर्दैवाने काही कारणांमुळे त्यांची ती इच्छा दिसली नाही तशी आणि इतर पालकांना मी ओळखत नव्हतो, त्याच्यामुळे मला ती ॲडमिशन नाईलाजाने मागे घ्यावी लागली आणि तिथूनच पुढे अजून एक मराठी शाळा आहे तिथे मी मुलाला ॲडमिशन घेतली असं झालं. पण त्या सगळ्या प्रकारातून हळूहळू त्याची जी जाणीव झाली, जी बोचरी जाणीव झाली की मराठी शाळा जर आपण भविष्यात काही केलं नाही तर कदाचित हा विषय खूप मागे पडू शकेल आणि त्याचे अजून दाहक परिणाम दिसतील. तर म्हणून म्हटलं आता आपण हा विषय सर्वांसमोर आणू आणि मग त्यातून त्या फेसबुक समूह आम्ही काढला, अगदी सहजरित्या काढला आणि त्याला त्यावेळेला जे सुचलं सहज ते नाव दिलं, मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत. असं काही फार विचार करून वगैरे ते नाव दिलं असं नाही आहे, तेच नाव दिलं, पण तेच नाव नंतर खूप प्रसिद्ध झालं आणि आज त्या फेसबुक समूहाचे जवळजवळ 1.25 लाख सदस्य आहेत. म्हणजे हा विषय लोकांसमोर नेण्यासाठी आम्ही सोशल मीडियाचा आधार घ्यावा म्हणून तो फेसबुक ग्रुप निर्माण केला. असं थोडंसं त्याची ती पार्श्वभूमी आहे. अच्छा सर, आता तुम्ही असं नमूद केलं की मराठी शाळा आपण जपल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. तर सर आपण ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की कोणाकोणाची जबाबदारी असू शकेल, म्हणजे फक्त पालकांचीच जबाबदारी आहे का ही मराठी शाळा टिकवणं? नाही नाही, आपण मध्ये सगळ्यात प्रथम सरकार येतं, अगदी स्पष्टपणे सांगायचं तर. मग ते राज्य सरकार असो, स्थानिक स्वराज्य संस्था असो किंवा केंद्र सरकार असो, कारण जे सरकार आपण निवडून देतं त्या सरकारची प्रामुख्याने जबाबदारी आहे की त्या राज्यातली भाषा, त्या भाषेच्या शाळा या टिकल्या पाहिजेत आणि नुसत्या टिकल्या पाहिजेत नाही, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. ही सरकारची सगळ्यात प्राथमिक जबाबदारी आहे. त्याच्यानंतर मग पालक, माजी विद्यार्थी, शाळांचे संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांचीही थोडी थोडी जबाबदारी येते की सरकार जर चांगले प्रयत्न करत असेल तर त्याला त्यांनी साथ दिली पाहिजे किंवा सरकार जर चांगले प्रयत्न करत नसेल तर सरकारचे का नाही धरले पाहिजेत, ही सुद्धा त्यांची जबाबदारी येते. सर जनरली असं होतं ना की म्हणजे मूल जन्माला आल्यानंतरच खरं तर सगळ्यांचंच घरात एक चर्चा असते की आता मुलाला कुठल्या शाळेत टाकायचं. तर सर्वप्रथम म्हणजे पहिला ऑप्शन जो येतो तो इंग्लिश मिडियमचा, इंटरनॅशनल स्कूल्स असतील, IB स्कूल्स असतील, असेच शाळांचे ऑप्शन्स येतात. तर मराठी शाळांकडे वळण्यासाठी आपण असं पालकांना काय देऊ शकतो किंवा अशी कुठली गोष्ट आहे की जी गोष्ट मराठी शाळांकडे मुलांना ॲडमिशन मिळण्यासाठी आपण नेऊ शकतो? सर्वात प्रथम आपण एक गोष्ट थोडी लक्षात घेतली पाहिजे, एकदम मूलभूत मुद्दा. म्हणजे मी थोडंसं तुम्ही सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तरच देतोय, पण त्याचं एक थोडं सांगायला लागेल की पूर्ण जगभरात हा नियम मान्य केलेला आहे सर्व शिक्षण तज्ज्ञांनी किंवा हे शिक्षणशास्त्राचं एक प्राथमिक ही गरज आहे की ज्या भाषेमध्ये मूल आपल्या घरी बोलत असतं आईबाबांशी, आजी आजोबांशी किंवा इतर लोकांशी, ती त्याची मातृभाषा बनते. त्याच्या आजूबाजूला जी भाषा बोलली जाते ती त्याची परिसर भाषा बनते. तर मातृभाषा आणि परिसर भाषा ही जी लहान मुलाची असते जन्म घेतल्यापासून पहिली काही वर्ष, त्या भाषेतूनच त्याला शालेय स्तरावर म्हणजे मी पूर्वप्राथमिक असेल, प्राथमिक असेल किंवा माध्यमिक असेल, सगळे विषय हे त्या भाषेतूनच शिकवले गेले पाहिजेत. हे जगभरातले बहुतेक देश हे सूत्र फॉलो करतात. आणि ती भाषा जर त्याचं शिक्षणाचं माध्यम असेल तर ते उत्तमरित्या तो सगळे विषय ते मूल अवगत करतं. शिक्षणाचा त्याला ताण जाणवत नाही आणि विषयांचा गाभाही समजतो, आत्मीयता वाटते त्याला शिक्षणाविषयी. तेच जर का आपण आपल्या घरात जी भाषा साधारणपणे बोलत नसू त्या भाषेतून
सगळे विषय जर त्याला शिकवायला आपण गेलो तर त्याला शिक्षणाचा ताण जाणवायला लागतो. ते त्याच्यासाठी लहान मुलांसाठी अनैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम पालकांनी ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की आपण आपल्या मुलाला मातृभाषेतून शालेय शिक्षण देण्याची संधी दिली पाहिजे. नव्हे तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. म्हणजे मी तर असं म्हणेन शिक्षणाचा मूलभूत अधिकार ही चांगली गोष्ट आहे, पण शालेय शिक्षणाचा मातृभाषेतून शालेय शिक्षणाचा अधिकार ही बाब आपल्या घटनेमध्ये सुद्धा नमूद केली गेली पाहिजे की लहान मुलांचा नुसतं शालेय शिक्षणाचा अधिकार नाही आहे, तर मातृभाषेतून शालेय शिक्षण घेण्याचा त्यांचा अधिकार असला पाहिजे. आणि हा भाग पालकांनी विचारात घेतला पाहिजे. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर आपल्या भाषेतल्या शाळांमध्ये म्हणजे आता महाराष्ट्रात आपण मराठी शाळा म्हणू, जर आपण गुजरातमध्ये गेलो तर गुजराती शाळा म्हणू असं. तर मराठी शाळांमध्ये मुलाला घालून त्यांचे जे फायदे होतात, त्यांना वेगवेगळ्या आपली मातृभाषा पक्की असेल तर इतरही भाषा त्यांना सहजरित्या आत्मसात त्यांना करता येतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. विषय चांगल्यारीत्या त्यांना समजतात, अभ्यासाचा ताण येत नाही, हसत खेळत मूल शिकतं. आणि आज मराठी शाळांमधून पारंपरिकदृष्ट्या अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत आजही अनेक उपक्रम केले जातात मुलांच्या अन्य विकासासाठी. तर त्याच्यामुळे मराठी, इंग्लिश आणि आता आपण मुंबईत महाराष्ट्रात राहतो म्हणून हिंदीसुद्धा काही प्रमाणात, या तीनही भाषा त्याच्या चांगल्या आत्मसात करतात ते. आणि जिथे ज्या भाषेची जशी गरज असेल त्या गरजेप्रमाणे ते ती भाषा बोलतात, लिहितात, वाचतात. काहीच त्यांना तिन्ही भाषांमध्ये अडचण येत नाही. आणि मराठी शाळेत जाणं म्हणजे इंग्रजी शिकायचं नाही, हा जो एक दुष्प्रचार मी म्हणेन. म्हणजे विषयाला भलतीकडे नेण्यासाठी काही जण हा दुष्प्रचार करतात की मराठी शाळेत गेलं म्हणजे इंग्रजी शिकायचं नाही आहे किंवा इंग्रजी त्याचं अशक्त राहील, वीक राहील. तर तो दुष्प्रचाराला कोणत्याही पालकांनी बळी पडू नये. आधीच्या पिढ्यांना इंग्रजी विषय 8वीपासून होता 50-60च्या दशकामध्ये, नंतर तो 5वीपासून आला आमच्या वेळेला किंवा आमच्या नंतरच्या पिढीमध्ये. आता गेल्या जवळजवळ मला वाटतं 16-17 वर्ष झाली असतील इंग्रजी विषय सर्व मराठी शाळांमध्ये हा पहिलीपासून ऑफिशियल विषय आहे, अधिकृतरित्या शिकवला जातो. इव्हन ज्युनियर सिनियर KG मध्येही इंग्रजीचं काही प्राथमिक ज्ञान त्यांना दिलं जातं, बेसिक ज्ञान. त्याच्यामुळे इंग्रजी त्यांचं चांगलंच होणार आहे. इंग्रजी चांगलं होण्यासाठी जे काही प्रयत्न पूर्वी केले जात होते, म्हणजे पूर्वी वेगवेगळी न्यूज चॅनल्स वगैरे नव्हती, तर पूर्वी इंग्रजी चांगलं होण्यासाठी काय करायला लागायचं की त्यांना घरी वर्तमानपत्र इंग्रजी लावा, असं काही विशिष्ट प्रयत्न करायची गरज होती. आता तीही उरलेली नाही आहे. आता घराघरामध्ये बऱ्याच घरांमध्ये कॉम्प्युटर, मोबाईल असतो, त्यामुळे इंग्रजीचं अतिरिक्त शाळेव्यतिरिक्त जे ज्ञान आहे ते त्यांना घरबसल्या आत्मसात करता येतं. त्यामुळे इंग्रजी शिकण्यासाठी आता इंग्रजी माध्यमात जायची खरं तर गरजच उरलेली नाही. त्यामुळे या दुष्प्रचाराला अजिबात पालकांनी बळ पडू नये असं आमचं आव्हान आहे. आणि मुलांना मातृभाषेतून शिकण्याची संधी जरूर द्यावी. सर, तुम्ही आत्ता जसं म्हणालात की आपल्या मातृभाषेतच आपण शिकायला हवं, आणि मला असं लक्षात आलं, म्हणजे मी आजूबाजूला बघते जी मुलं आत्ता शाळेत आहेत, जी नुकतेच शाळेत गेली आहेत किंवा जी आता 7वी-8वीत आहेत, त्या मुलांचं जनरली असं होतं, जे इंग्लिश मिडियममध्ये आहेत त्यांचं असं होतं की घरात जरी कोणी मराठी बोलत असेल तर ते लगेच अनकम्फर्टेबल होतात. त्यांना थोडंसं दडपण येतं की अरे मी ही भाषा बोलू शकेन का नाही, मला हे सगळं समजतंय का नाही. म्हणजे वाचन तर फार दूरच राहिलं, मराठी वाचणं हे फारच दूर राहिलं, तर त्यांना एक त्यांचा कॉन्फिडन्स निघून जातो. त्यामुळे ते कम्युनिकेट करत नाही, त्यांचं कोणाशी बोलणं होत नाही. ते फार म्हणजे मग नातेवाईकांकडे पण आम्ही नाही येणार, कारण त्यांना कुठेतरी असं वाटत असतं की नाही हे मी बोलू शकणार नाही, हे मी सांगू शकणार नाही, मांडू शकणार नाही, व्यक्त होऊ शकणार नाही. तर ह्यासाठी पालकांनी वेगळं काही करणं गरजेचं आहे का? सर्वात प्रथम तर मी म्हणेन की पालकांनी मुलांना, ज्यांची मुलं अजून मराठी शाळेत जायची आहेत किंवा अगदी 3री-4थी पर्यंत इंग्रजी शाळांमध्ये असतील, त्यांनी पहिलं मराठी शाळेत घालणं हा सगळ्यात पहिली पायरी त्यांनी चढली पाहिजे त्या विषयात. समजा काही कारणामुळे ते शक्य नसेल, आता मुलांना इंग्लिश शाळेत घातलं आहे, ते आता मोठी झाली आहेत, तर त्यांनी त्याकरता त्यांच्यातला कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी त्यांना मराठी भाषेकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. पण अर्थात मी म्हणेन की तो तसा आपला थेट विषय नाही की म्हणजे इंग्रजी शाळेत जाऊन मराठी चांगलं करून घेणं, हे तर हल्ली त्यावर बरेच काही बोललं जातं. पण आपला भर याच्यावर आहे की तुम्ही मुलांना मराठी शाळेतच घाला. मराठी शाळेत तुम्ही मुलांना घातलं की त्यांच्यात सगळ्या भाषा बॅलन्स होतील, शिक्षण व्यवस्थित होईल, आणि मग पुढे आपली भाषा टिकवण्यासाठी त्यांना फार काही द्राविडी प्राणायाम करायची गरज उरणार नाही, ते नैसर्गिकरित्या होईल. सर, आता तुम्ही जो शब्द वापरलात तर मला खात्री आहे की बऱ्याच जणांना असं होईल की आता हे काय द्राविडी प्राणायाम, हा कुठला शब्द वापरलाय. हे शब्द पण आता इतके दुर्मिळ झालेत, आपल्या कानावरच येत नाहीत हे शब्द. पण सर, बऱ्याचदा असं म्हणजे पालकांचं म्हणणं असतं किंवा म्हणजे जसं मुलाला शाळेत घालायची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांना असं वाटतं की जर का मी माझ्या मुलाला मराठी मीडियममध्ये घातलं आणि इंग्लिश मीडियममध्ये घातलं नाही तर माझं मूल मागे राहील का, त्याला अजिबातच इंग्रजी येणार नाही का, किंवा
किंवा जर का तो परदेशात त्याला शिकायला जायचं असेल तर भाषा ही त्याच्यासाठी प्रॉब्लेम ठरू शकतो का किंवा अडचण येऊ शकते का त्याला भाषेची. तर ह्या सगळ्या विचारांनी खरं तर पालक म्हणतात की नाही नाही माझं मूल मागे नको राहायला, मग आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया म्हणजे तो सर्व गुण संपन्न होईल. तर ह्या गोष्टीला पालकांनी कसं बघितलं पाहिजे सर? सर्वात प्रथम तेच म्हटलं, पालकांनी ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे की आपण आपल्या मुलाला जर इंग्लिश माध्यमात घातलं आणि ती भाषा आपली मातृभाषा नसेल, मला वाटतं भारतातल्या 99% लोकांची तर इंग्रजी मातृभाषा नाहीये, ती ओढून ताणून बनवण्याचा प्रयत्न केला जातो पण ती मातृभाषेचं स्थान घेऊ शकणार नाही. त्यामुळे आपण आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात घालून आपण त्याचा त्रास वाढवतोय, त्याच्या नैसर्गिक क्षमतेला आपण एक प्रकारे बांध घालतोय, त्याच्या व्यक्त होण्याला, त्याच्या विषय सहजरित्या शिकण्याच्या जी क्षमता आहे त्याला आपण बांध घालतोय, त्याच्या बुद्धीची आपण एका ठराविक मर्यादेच्या पलीकडे वाढ होऊ देत नाही आहोत. म्हणजे एक प्रकारे आपण आपल्या मुलाला रेस्ट्रिक्ट करतोय अनेक गोष्टींपासून, त्याला इंग्रजी माध्यमात घालून, ना की मराठी माध्यमात घालून. उलट मराठी शाळेत गेल्यामुळे मी आधी म्हटलं तसं मराठी शिकेल तो, इंग्रजी शिकेल, हिंदी शिकेल, सगळे विषय उत्तमरित्या शिकेल, त्याचं बेसिक नॉलेज खूप पक्कं होईल आणि तो पुढे खूप चांगली कामगिरी करू शकेल. तर त्याच्यामुळे हा जो बागुलबुवा मी त्याला म्हणेन की इंग्रजी माध्यमात घातल्यामुळे मूल पुढे जातं आणि मराठी शाळेत घातल्यामुळे मूल मागे पडतं, हा एक बागुलबुवा आहे. अशी वस्तुस्थिती कुठेही आपल्याला दिसत नाही. अनेक गेल्या पिढ्यांमधली आत्ताच्या पिढीपर्यंत जर आपण उदाहरणं बघितली तर मराठी शाळेत शिकून आज देशात काय अनेक विदेशांमध्ये अनेक मुलं वेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करतात. तर ती उदाहरणं सगळ्यांसमोर आहेत, नाही आहे तसं नाही आहे. पण हे जे वातावरण तयार केलं जातं त्याला अनेक आर्थिक सामाजिक अँगल्स किंवा कंगोरे आपण ज्याला म्हणतो ते आहेत की ते का केलं जात आहे. तर त्याच्यामुळे लोक कदाचित या दुष्प्रचाराला बळी पडत आहेत आणि ही अनामिक भीती आहे. ही भीती कधीही खोटी ठरलेली आहे कायम, की मराठी शाळेत घातलं की मूल मागे पडेल असं कुठेही झालेलं नाही आहे. पण ती भीती सुरुवातीलाच घातली जाते, एक वातावरण असं तयार केलं जातं की त्याच्यामुळे त्यांचे पाय विषय समजत असूनही कदाचित इंग्लिश शाळेकडे वळतात. इंग्लिश शाळेमध्ये गेल्यावर मग त्यांना त्याचे प्रचंड तोटे नंतर त्यांच्या मुलांना आणि त्यांना जाणवू लागतात. पण एकदा ते दुष्टचक्रात अडकले अभिमन्यूसारखे की त्यातून ते बाहेर नाही निघू शकत, असं बऱ्याच वेळेला होतं. सर तुम्ही आता म्हणालात की तोटे जाणवू लागतात, तर कशा पद्धतीचे तोटे जाणवतात? अनेक तोटे आहेत. म्हणजे सगळ्यात प्रथम म्हणजे आता आपण बघितलं तर इंग्रजीचा जो बागुलबुवा निर्माण केला गेला किंवा इंग्रजी माध्यमच गरजेचं आहे शालेय स्तरावर, हे जे सगळं गेल्या काही वर्षात वातावरण तयार होत आहे, सगळ्यात मोठा तोटा मी असं म्हणेन लहान मुलांना की त्यांची ओढाताण होते सगळे विषय शिकण्यामध्ये. जी भाषा ते स्वतः बोलत नाहीत, घरी लिहित नाहीत, जी नैसर्गिक नाही त्यांच्यासाठी, त्या भाषेतून सगळे विषय शिकणं ही त्यांच्यासाठी खूप अनैसर्गिक गोष्ट आहे. म्हणजे आपण सरळ घास घेतो तो उलटा घास घेण्यासारखा आहे त्यांच्यासाठी. त्यांना आधी त्या भाषेची स्पेलिंग पाठ करायला लागतात इंग्रजीची, तिथे मुलांची एनर्जी आधी संपून जाते. बरं, इंग्रजी भाषा अशी आहे की ती जशी बोलली जाते तशी उच्चारली जाते, तशी लिहिली जात नाही. हे फार जुनं मोहन चोटीचं पण गाणं आहे, BUT बट है जमाने का दस्तूर कितना उलट है. म्हणजे CUT कट आहे तर BUT बट आहे, PUT पूट आहे, पटका नाही आहे. तर अशी ती जरा विचित्र भाषा आहे. असो, म्हणजे भाषा सगळ्या चांगल्या आहेत, वाईट कोणती नाही आहे, पण ते सगळं लक्षात ठेवून मग त्यातून त्यांना विषय शिकणं हे फार लांबची गोष्ट आहे त्यांच्यासाठी. त्यांना ते धडपडत करावं लागतं. बरं, ते खाजगी इंग्रजी शाळांमध्ये सगळ्यात अजून मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे तो म्हणजे पालकांची केलेली जाणे लूट. त्याला आपण लूटच म्हणू, की सरकारचे सगळे नियम डावलून या शाळा पालकांकडून ज्याप्रमाणे डोनेशन, फी आणि वेगवेगळ्या उपक्रमांकांच्या नावाखाली जे पैसे उकळतात, पालकांचं जे आर्थिक शोषण केलं जातं, त्याच्यामुळे आज आम्ही अनेक घरांमध्ये बघितलं आहे की चांगल्या छोट्या छोट्या आनंदाला पालक मुक्त आहेत. म्हणजे मुलांच्या शाळांची फी परवडत नाही म्हणून पालक वर्षातून आपण एखादी कुठे सहकुटुंब सहपरिवार फिरायला जातो, ती ट्रिप मारत नाहीत, ते पैसे इंग्लिश शाळेला देतात किंवा अगदी पोटाला चिमटे बिमटे काढून ते इंग्लिश शाळेमध्ये मुलांना शिकवत आहेत आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं विशेष काहीच फायदा झालेला नाही आहे. ना ते मूळ धड शिकताय, परत त्याला ट्युशनला घालायला लागत आहे. कारण खाजगी इंग्रजी शाळांमध्ये अनेक विषय आहेत. म्हणजे मी थोडक्यात सांगतो की अनेक ठिकाणी तर शिक्षकही तेवढ्या कॅलिबरचे नाही आहेत. अनेक ठिकाणी जेमतेम ग्रॅज्युएट झालेले शिक्षक खाजगी इंग्रजी शाळांमध्ये शिकवत आहेत. काही ठिकाणी तर अशा तक्रारी आहेत की त्यांना समजा 30,000 पगार असेल तर त्यांना 20च दिला जातो आणि सही मात्र 30,000वर घेतली जाते. असेही गैरप्रकार असंख्य आहेत. म्हणजे बऱ्याच संस्था सरकारी शाळांमधले गैरप्रकार उघडकीला आणतात, पण खाजगी इंग्रजी शाळांमध्ये आणि त्यात सगळ्या बोर्डाच्या शाळा आहेत, तिथे जे गैरप्रकार चालतात त्याच्यावर कोणी सर्वे करत नाही किंवा त्याचे कुठचे सर्वे करून त्याचे काही रिपोर्ट्स वगैरे उजेडात येत नाहीत. सर्वेक्षण केलं जातं फक्त सरकारी शाळांचं. तर हा सगळा तो विषय आहे. त्यामुळे मुलांचाही तोटा होतो, पालकांचाही तोटा होतो आणि पुढे जाऊन त्यांच्या लक्षात येतं की काही विशेष फायदा झाला नाही आहे आणि आर्थिकदृष्ट्या आपण मोठ्या प्रमाणावर लुबाडले गेलो आहे. पण सर आता पालकांचं असंही म्हणणं असतं की मराठी शाळांमध्ये तेवढ्या सुविधा नसतात. म्हणजे इंग्रजी माध्यमात जेवढ्या सुविधा असतात किंवा शाळांमध्ये जे काही मुलांना दिलं जातं तर त्या सुविधा नसतात किंवा त्या पद्धतीचं
ते शिक्षण देत नाही म्हणा किंवा शिक्षण पद्धती थोडीशी वेगळी आहे आणि इंग्रजी माध्यमातनं मुलांना एका वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं, तर ती तफावत खरंच आहे का सर? तफावत नाही आहे. म्हणजे तुम्ही क्वालिटी दृष्ट्या बघाल तर अजिबात तफावत नाही आहे. अच्छा. मराठी शाळा किंवा इंग्रजी शाळा, उलट इंग्रजी शाळांची क्वालिटी मराठी शाळांपेक्षा खूप कमी आहे. हो. इंग्रजी शाळांचा दिखावा जास्त आहे, भौतिक सुविधा कदाचित जास्त आहेत आणि तिथे मग सरकारचा रोल येतो की सरकार जर आपल्या मराठी शाळांना, म्हणजे ज्या थेट सरकारी शाळा आहेत किंवा ज्या अनुदानित शाळा आहेत, ज्यांना सरकार शिक्षकांचा पगार अनुदान म्हणून देतं, तिथे चांगल्यात चांगल्या सुविधा देणं हे शेवटी सरकारचं काम आहे, सरकारचं कर्तव्य आहे. सरकार तिथे काही देत नाही आणि नंतर मग असं वातावरण निर्माण केलं गेलं की इंग्रजी शाळांमध्ये भौतिक सुविधा जास्त आहेत, तर ते फार तो विचित्र प्रकार आहे. म्हणजे सिंहाची नखं आणि दात काढून तुम्ही म्हणाल शिकार करा, तर तो कशी शिकार करणार? शक्यच नाही. तुम्हाला सिंहाला नखं आणि दात असतील तरच तो शिकार करणार. नखं आणि दात काढल्यावर तुम्ही त्याला सांगितलं जाऊन शिकार करा, तो करूच शकणार नाही आणि मग त्याला नावं ठेवण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे सगळ्यात प्रथम सरकारने हे बघितलं पाहिजे की ज्या सरकारी शाळा आहेत, ज्या अनुदानित शाळा आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याकडे सरकारचा भर असला पाहिजे, पहिली गोष्ट. आणि खाजगी इंग्रजी शाळांचा म्हणाल तर जेवढ्या सुविधा त्या पुरवतात त्याच्या 10पट फी ते आकारतात. डोनेशन फी वेगवेगळ्या उपक्रमांच्या नावाखाली त्याच्या किमान 8 ते 10 पट पैसे ते पालकांकडून वसूल घेतात. त्याच पैशातून त्यांचा डोलारा उभा आहे. म्हणजे परत तो विषय पालकांच्या लुटीकडेच जातो. त्यामुळे याच्या सरकारचा हस्तक्षेप फार गरजेचा आहे. सर, मला आणखीन असं विचारायचं ना की म्हणजे आता आपण म्हणतोय की लूट होते पालकांची किंवा लोकांनी हा विचार करायला हवा की अशी काहीही तफावत नाही आहे दोन्ही माध्यमांमध्ये. पण तरीसुद्धा जनरली जेव्हा मराठी शाळांमध्ये पालक घालायचा विचार करतात तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे माझं मूल जर का मराठी माध्यमात गेलं तर कुठेतरी पालकांचा स्टेटस सिम्बलचा एक हा प्रॉब्लेम एक होऊ जरा शकतो की बोचरा विषय आहे थोडा. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, अरे तू तुझ्या मुलाला मराठी मीडियममध्ये टाकलंयस का, मग कसं त्याचं होणार, तो मागे राहील. तर ह्या मानसिकतेचं काय करायला हवं? म्हणजे जसं तुम्ही मगाशी पण नमूद केलं की आपली सगळ्यांची जबाबदारी आहे, तर पालक म्हणून आणि समाज म्हणून ही काय जबाबदारी असेल? पालक म्हणून त्यांनी पहिली ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे. म्हणजे माझेही अनेक मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांची मुलं इंग्लिश माध्यमात आहेत, CBSE ICSE बोर्डात आहेत. आता माझा एक उदाहरण देतो, नाव नाही सांगत, की चार्टर्ड अकाउंटंट मित्र आहेत एक दोन. ते मला म्हणाले की आमची मुलं मागे पडतील मग आम्ही मुलांना मराठी शाळेत घातलं तर. म्हटलं तुम्ही स्वतः मराठी शाळेत शिकलेला आहात, पूर्ण मराठी माध्यमात, सेमी इंग्लिशही नाही 10वीपर्यंत. तुम्ही आज चार्टर्ड अकाउंटंट आहात, तुम्ही आज इंजिनियर आहात, तुम्ही आज कॉस्ट अकाउंटंट आहात, तुम्ही आज आर्किटेक्ट आहात. तुम्ही मागे पडल्यात, तुमची मुलं कशी पडतील? सगळ्यात पहिली गोष्ट. तेव्हा इंग्रजी अतिरिक्त सराव करण्यासाठी विशेष साधने नव्हती, तरी तुम्ही एवढं पुढे गेलात. मग तुमच्या मुलांना आज सगळी साधनं इंग्रजीचा अतिरिक्त सराव करण्यासाठी घरी उपलब्ध आहेत. मग त्यांचा इंग्रजी का चांगला होणार नाही मराठी शाळेत जाऊन? ती का मागे पडतील? तर याचं काही लॉजिकली उत्तर ते देऊ शकत नाहीत. म्हणजे हे एक मिथ्या आहे, आपण असं म्हणू शकतो. हे एक मानसिक दडपण निर्माण केलं गेलं आहे. त्याच्यात तथ्य फार आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ती गोष्ट पहिली त्यांनी ही विचार घेतली पाहिजे की आपण मराठी शाळेत जाऊन आयुष्यात व्यवस्थित स्थिरस्थावर आहोत, चांगली प्रगती केली आहे, अनेक मुलं तर विदेशातही आहेत, मग आपली मुलं का मागे पडतील? हा पहिला प्रश्न त्यांनी आपल्याला स्वतःलाच विचारला पाहिजे. आणि आज जे आयुष्यात जे उभे आहेत त्यात मराठी शाळेचा त्यांचा फार मोठा रोल आहे. त्यांना तिन्ही भाषा चांगल्या प्रकारे येतात, मराठी, हिंदी, इंग्रजी. त्यातल्या काही मुलांनी पुढे जाऊन फ्रेंच, जर्मनही शिकलेले आहेत अनेक जण. तर मग तुम्ही जर आयुष्यात कुठेही मागे पडला नाहीत, तुम्ही तिन्ही भाषांमधलं साहित्य वाचू शकता, तिन्ही भाषांमध्ये तुम्ही कविता काही जण करतातही, वाचतातही, नाटकं बघता, चित्रपट बघता, सगळं करता, तर मग तुमची मुलं का मागे पडतील? हा प्रश्न त्यांनी आधी स्वतःला विचारला पाहिजे. आणि त्याचं उत्तर मला वाटतं त्यांना मिळेल की तुमची मुलं अजिबात मागे पडणार नाहीत. गोखले सर, बऱ्याच पालकांना असं वाटत असतं खरंच मनापासून की मला माझ्या मुलाला मराठी मीडियममध्ये टाकायचं आहे, माझा मुलगा मराठी भाषेतनं शिकला पाहिजे. पण एक साधारण आज जे काही चित्र उभं केलं आहे मराठी शाळांबद्दलचं, तर आणि मराठी शाळा खरं तर कशा आहेत, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी तर सगळ्यात पहिलं असं सांगेन, म्हणजे गमतीचा मुद्दा, आमची आता 1.25 लाख सदस्य संख्या आहे फेसबुकची, ती अजून वाढवायची मला थोडी. त्याच्यामुळे अशा लोकांना ज्या काही शंका असतील त्यांनी आमच्या फेसबुक ग्रुपवर यावं. तिथे त्यांना सगळं समजेलच. हा गमतीचा भाग झाला. सगळ्यात पहिलं म्हणजे मी असं म्हणेन, शहरी भाग असो किंवा निम शहरी भाग असो, जिल्हा परिषद शाळांचं मी म्हणत नाही, कारण ग्रामीण भागातल्या लोकांना माहिती आहे जिल्हा परिषद शाळा उत्तम कामगिरी करतात. शहरी भागामध्ये खास करून मुंबई, पुणे, नाशिक असेल किंवा छोटी शहरं असतील, तिथे लोकांना ही शंका कदाचित भेडसावते किंवा जो एक प्रचार केला जातोय की मराठी शाळांमध्ये घालून मुलांचं भवितव्य नीट होणार नाही. त्यांनी सर्वप्रथम या दुष्प्रचाराला बळी न पडता आपापल्या जिथे ते राहतात तिथे आजूबाजूच्या मराठी शाळा आहेत तिथे जाणून पहिली त्यांनी भेट द्यावी त्या शाळेला, तिथल्या शिक्षकांशी बोलावं, मुख्याध्यापकांशी बोलावं, तिथले उपक्रम जाणून घ्यावेत. हे केल्यावरच त्यांनी निर्णय घ्यावा. IQ माहितीवर त्यांनी जाऊ नये, कुठच्याही दुष्प्रचाराला
किंवा खाजगी इंग्रजी शाळांचा धंदा वाढावा म्हणून जो प्रचार केला जातो त्याला बळी न पडता त्यांनी मराठी शाळांना भेट द्यावी. अजूनही अनेक ठिकाणी मराठी शाळा उत्तम अभ्यासाव्यतिरिक्त उत्तम उपक्रम राबवत आहेत, ते त्यांनी बघावेत आणि मग काय तो त्यांना योग्य वाटेल तो त्यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मी करेन. ऐकीव माहितीवर अजिबात जाऊ नये. पण आता ना सर मला म्हणे तुम्ही आता जसं सांगितलं मगाशी की मराठी शाळेत घातल्यामुळे एक जो फायदा मला दिसला म्हणजे तुमच्याशी बोलताना मला एक फायदा असा लक्षात आला की मुलं वेगवेगळ्या भाषा खूप सहजपणे आत्मसात करतात बरोबर. आणि त्याचा त्यांना फायदा होणार आहे पुढे जाऊन. नक्कीच. म्हणजे जर का फक्त इंग्रजी माध्यमात आपण किंवा मुलं शिकली तर ते फक्त त्यांचं इंग्रजी उत्तम होईल. ते सुद्धा खात्री देता येत नाही. हेही अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे इंग्रजी माध्यमात जाऊन इंग्रजी चांगलं होतं हे सुद्धा पूर्णपणे खरं नाहीये. उलट बरेच पालक नंतर असं म्हणतात की आम्ही मराठी माध्यमात शिकलो किंवा आता माझ्या ऑफिसमध्ये काही मल्याळम माध्यमातली लोक आहेत, काही हिंदी माध्यम उत्तर प्रदेश बिहार साईडची लोक आहेत किंवा काही तामिळ माध्यमातली लोक आहेत. आज ती स्वतः हे म्हणतात की आम्ही आमच्या भाषांमध्ये शिकून इथे आलो. आज आमचं इंग्रजी जेवढं चांगलं आहे तेवढं आमच्या पुढच्या इंग्लिश माध्यमातल्या मुलांचं इंग्रजी चांगलं नाही जर आपण तुलना केली तर. मग तिथे जाऊन आपण काय उद्देश साध्य करतो नक्की, हाही लोकांनी स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे. सर मला आणखीन एक विचारायचं आहे की मराठी माध्यमात जर का शिकायचं असेल तर असं एक काय वेगळेपण आहे मराठी माध्यमात जे इंग्रजी माध्यमात आपल्याला नाही मिळणार? सगळ्यात प्रथम मी सांगू शकतो म्हणजे आता एक माझ्याच घरचं मी उदाहरण देतो. म्हणजे माझा स्वतःचा मुलगा मराठी शाळेत आहे बरोबर, बोरिवलीला मुंबईमध्ये. आता तो जेव्हा मी त्याला नर्सरीमध्ये ॲडमिशन घेतली तिथपासून तो 8वीत आलेला आहे. म्हणजे आता जवळजवळ 1 दशकाहून अधिक काळ तो मराठी शाळेत आहे. तर त्याची प्रगती आम्ही बघतो तेव्हा मला खरंच समाधान वाटतं. म्हणजे हा प्रश्न सुरुवातीला आमच्याही मनात होता, नाही असं नाही, प्रामाणिकपणे सांगायचं तर. आम्ही हा फेसबुक समूह सुरू केला, हळूहळू लोक त्याच्यात ॲड होत गेली, चर्चा वाढत गेल्या, तो समूह पसरला, विषय पसरत गेला. पण सुरुवातीला काही 2-3 वर्ष म्हणा किंवा आमच्याही मनात ही शंका होती पालक म्हणून की आपण काही चुकीचं तर नाही ना करत आहोत. म्हणजे जे लोकांना एक प्रश्न भेडसावतो किंवा मुद्दामून तसं वातावरण निर्माण केलं जातं सगळ्याच घटक सरकारकडून आणि बाकी सगळ्या लोकांकडून की मुलाला आमचं नुकसान तर काही होणार नाही ना, ही शंका आम्हाला तेव्हा मध्ये मध्ये शंकेची पाल चुकचुकणं म्हणतात ना तसं व्हायचं. पण आता त्याची प्रगती बघितली, तो ज्या पद्धतीने सहजरित्या शिकतोय, त्याला कुठेही ट्युशनला घालायला लागत नाही आहे, सगळे विषय त्याला बॅलन्सली तो शिकतोय, ते बघितल्यावर आता समाधान आहे आम्हाला त्या विषयाचं. त्याच्यामुळे मराठी शाळांचे फायदे अनेक आहेत. आणि आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे आज आमच्या सोसायटीतली 30 लोक जी आम्हाला एक 10 वर्षापूर्वी म्हणत होती की मुलाला मराठी शाळेत घालताय, तुमचा अट्टाहास आहे मराठीचा म्हणून तुम्ही मुलाचं नुकसान करताय, असे उलटे आरोप आमच्यावर व्हायचे. आम्ही त्यांना सांगायचो की तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये घालून मुलांना अनैसर्गिक वातावरणात ढकलताय. ते आम्हाला सांगायचं नाही, तुम्हाला मराठीचा अभिमान आहे, तुम्हाला काय अस्मिता आहे म्हणून तुम्ही मुलाला घालतायत, तुम्ही मुलाचं नुकसान करताय, असं ते दोन्ही बाजूनी वादविवाद व्हायचे. पण आता आम्ही त्यांना तेच लोक आता आम्हाला त्यातली अनेक लोक म्हणतात की तुम्ही उत्तम केलं, मुलाला सरकारी किंवा अनुदानित मराठी शाळेत घालून तुम्ही उत्तम केलं, 3-4 गोष्टी तुम्ही साध्य केल्या, मूल तुमचं नैसर्गिक वातावरणात शिकताय. आज मुंबई महापालिकेचे किंवा राज्य सरकारचे जे काही उपक्रम आहेत अभ्यासाव्यतिरिक्त, म्हणजे त्यात नाटक स्पर्धा असेल किंवा काही भाषण स्पर्धा असतील, संगीत वाद्य स्पर्धा असतील किंवा स्पोर्ट्स असतील, आपलं खो खो, कबड्डी, लंगडी जे काय असतं, त्या सगळ्याच्या पहिली नोटीस ही मराठी शाळांमध्ये येते. कारण ते सरकारी उपक्रम आहेत सगळे. त्याच्यामुळे सरकारच्या ज्या शाळा आहेत आणि ज्या अनुदानित शाळा आहेत तिथे सगळ्यात पहिली सूचना येते. माझ्या मुलाच्या शाळेत सगळ्यात पहिली सूचना येते, ती खाजगी इंग्लिश शाळांमध्ये कधी कधी सूचना पोहोचतच नाहीत. म्हणजे सरकारच्या सगळ्या उपक्रमांचा लाभ हा मराठी शाळांना सगळ्यात पहिल्यांदा होत असतो. हा अत्यंत महत्त्वाचा. आणि मुलाला ते एक्सपोजर इंग्लिश मिडियम मधल्या आणि CBSE ICSE मधल्या मुलांपेक्षा माझ्या मुलाला ते एक्सपोजर जास्त चांगल्या प्रकारे मिळत आहे. आज तो अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतोय अभ्यासाव्यतिरिक्त. साधारण त्याला तो भाषणात जरा वाकबगार असल्यामुळे जिथे भाषण किंवा असं असतं तिथे शाळा त्याला पुढे करते नेहमी असं आहे. पण हा सगळे उपक्रम त्यांच्या शाळांमध्ये पोहोचत आहेत, हा एक महत्त्वाचा फायदा आहे. आणि खास करून स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, मैदानी खेळ आपण ज्याला म्हणतो, आज मराठी शाळांकडे मोक्याच्या जमिनी आहेत, मैदान आहेत, जे अनेक खाजगी इंग्लिश शाळांकडे नाही आहेत. आज आपण बघतो अनेक खाजगी इंग्लिश शाळा एखाद्या सोसायटीसारख्या इमारतीत उभ्या आहेत, आजूबाजूला छोटंसं कंपाऊंड आहे, मैदानच नाही आहे, मैदान नाही आहे आणि फी मात्र 1,00,000, 1.5 लाख, 2 लाख आहे. असं अनेक ठिकाणी आहे. तर मैदानी खेळ, बाकी सगळे उपक्रम हे मराठी शाळांमध्ये उत्तमरित्या चालतात. त्याच्यात साधेपण आहे, त्याच्यात दिखावा नाही आहे, एवढाच एक भाग आहे. तोही सरकार त्याच्यातही सरकार खूप सुधारणा करू शकतो. साधारण मराठी शाळांचा जो आपल्याला आता जी समस्या जाणवते ती फक्त महाराष्ट्रापुरतच मर्यादित आहे? नाही, हे सगळ्या भारतात आहे. किंवा मी म्हणेल की महाराष्ट्रात अजूनही स्टॅटिस्टिक्स आपण सांख्यिकी बघितली तर चांगलं आहे प्रमाण. म्हणजे आज अनेक महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापूर्वी आकडेवारी आलेली
समजा आपण एक 20 राज्य घेतली, भारतात अनेक राज्य आहेत पण एक मोठी महत्त्वाची 18-20 राज्य आपण घेतली, तर त्याच्यात महाराष्ट्र अशा 4-5 राज्यांमध्ये येतो की तिथे त्या भाषेच्या शाळांचं प्रमाण अजूनही जास्त आहे. अच्छा. अजूनही आता पुढे काही वर्षात कसं असेल स्थिती आपण सांगू शकत नाही, त्यासाठी प्रयत्न चालू आहेत, पण कदाचित चांगली स्थिती असू शकेल अशी एक आशा आता निर्माण होते हळूहळू. तर अनेक अन्य राज्यांमध्ये त्या भाषेच्या शाळांचं प्रमाण पक्ष इंग्रजी शाळा जास्त झालेत. महाराष्ट्रात स्थिती नाही. आपण जर महाराष्ट्रात नर्सरी ते 10वीपर्यंत बघितलं तर समजा एक टोटल महाराष्ट्रातली जी विद्यार्थी संख्या आहे सगळ्या माध्यमाच्या शाळा सगळे बोर्ड मिळून 60% 60 अधिक मुलं अजूनही मराठी शाळेत आहेत. पूर्ण महाराष्ट्राचं, नुसती मुंबई नाही, मुंबईसहित पूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर जवळजवळ काही 62% मुलं अजूनही मराठी शाळेत आहेत, ज्युनियर KG ते 10वीपर्यंत. म्हणजे हा जो काही मराठी शाळांचा अभाव आहे तो जास्त शहराकडे आहे, शहरी भागात जास्त आहे. त्यात करून मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये जास्त आहे. अजूनही टक्केवारीत मराठी शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप पुढे आहे इंग्लिश माध्यमापेक्षा. म्हणजे तोही एक भीती दाखवली जाते की मराठी शाळा सगळ्याच बंद पडत आहेत, असं नाहीये. शहरी भागात काही बंद पडत आहेत, त्यालाही काही कारणं आहेत आणि प्रामुख्याने सरकारच त्यासाठी जबाबदार आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन. सगळ्यात पहिला रोल हा सरकारचा आहे, त्याच्यानंतर मग इतरांचा रोल आहे. सर, आपण मगाशी बोलत होतो तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये एक असा मुद्दा आला होता की तुम्ही सांगत होतात कोविड नंतर काही गोष्टी तुम्हाला, काही स्टॅटिस्टिक्स तुम्हाला कळल्या शाळांबद्दल, थोडे बदल होत आहेत. तर त्याबद्दलचं तुम्ही सांगा ना. कोविड नंतर थोडं काय झालं की लोकांची कोविडच्या त्या मला वाटतं 2020-21 साली 2 वेळा ती लाट आली, त्याच्यामुळे अनेक लोकांचे रोजगार बुडाले किंवा त्यांचं इन्कम कमी झालं. त्याच्यामुळे खाजगी इंग्रजी शाळांची फी आधी त्यांना परवडतच नव्हती, पण ते कसं तरी ते मॅनेज करत होते. त्याच्यानंतर तर त्यांना ते सगळं निभावणं खूप कठीण गेलं. त्याच्यामुळे त्या कारणासाठी का होईना किंवा अनेक लोकांना इंग्रजी शाळांमधले तोटेही हळूहळू कळू लागले, त्या कारणासाठी का होईना अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये लोक खाजगी इंग्रजी शाळा सोडून त्यांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळा किंवा मराठी सरकारी अनुदानित शाळांमध्ये घातलं. आणि छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये प्रमाण खूप मोठं आहे. त्याचा एक म्हणजे नाईला म्हणजे म्हणा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मराठी शाळांना चांगला फायदा झाला. पण त्यावेळेस तुम्ही सांगत होतात मायग्रेशन झालं, म्हणजे खूप इंग्लिश मीडियम मधली मुलं मराठी मीडियम मध्ये गेली होती. आणि सर त्यावेळेला असंही एक काही झालं होतं का की काही इंग्लिश मीडियमना मान्यता नव्हती सरकारकडनं, तर हा तर फार मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मीच विसरतो एवढे इंग्रजी शाळांचे एवढे तोटे आहेत की ते मी सांगताना मीच विसरून जातो, एवढे त्यांची संख्या जास्त आहे. त्यातला सगळ्यात तुम्ही चांगला मुद्दा मांडला की अनेक वेळेला आपल्याला बघा दर 1 वर्षाला किंवा 2 वर्षांना अचानक BMCची, मुंबई महापालिकेची किंवा राज्य सरकारची एखादी लिस्ट येते की या शाळा मान्यता नाही आहे, तरी त्या तिथे 5-5, 10-10, 15-15 वर्ष सुरू आहेत. मग पालकांची भंबेरी उडते. मग आता आपली मुलं तिथे 7वी 8वीत आहेत, आता मग 10वी देता येईल की नाही त्या शाळेतर्फे, मग पालक जातात, त्या संघर्ष सुरू होतो. तर पहिली गोष्ट अशी आहे की मुळात त्यांना जर मान्यता नाही तर ती इमारत तिथे उभी कशी, 5-5, 10 वर्ष ती शाळा तिथे चालू कशी. या उलट मराठी शाळा या सरकारी आहेत किंवा अनुदानित आहेत. 99% मराठी शाळा, खाजगी मराठी शाळा विना अनुदानाच्या फारच अभावानी आहे, जवळजवळ नाहीच आहेत म्हणा. तर त्याच्यामुळे तिला मान्यता नाही असा प्रश्नच येऊ शकत नाही. त्या सरकारी शाळा आहेत, सरकारी अनुदानित शाळा आहेत. खाजगी इंग्रजी शाळा आज गल्ली गल्लीत जे आपण मुंबई पुण्यासारख्या शहरात बघतो त्यातल्या अनेक शाळा यांना अजून मान्यता मिळालेली नाही आहे. अनेक शाळा CBSE ICSEच्या नावाखाली त्यांचं कारभार सुरू आहे. CBSE ICSE बोर्डाकडूनही त्यांना मान्यता मिळाली नाही आहे, पण त्यांनी पालकांकडून फी वगैरे घेऊन शाळा सुरू केलेली आहे. आणि पालकही त्या आकर्षणापोटी सध्या जे वातावरण निर्माण केलं जात आहे त्याचं जे आकर्षण असतं पटापट ॲडमिशन घेऊन मोकळे होतात. आणि नंतर एखादी अशी लिस्ट येते BMC कडून आणि मग पालक भांबावतात आणि मग तो सगळा संघर्ष सुरू होतो. गोखले सर, मी स्वतः मराठी मीडियममधनं आहे. बालमोहन विद्या मंदिर माझी शाळा होती आणि आता मी ज्या पद्धतीने बघते की मराठी शाळा नाहीच आहेत, तर आपला जो विषय आहे तर तुम्हीच सांगा की आता मराठी शाळांचं पुढे काय? मराठी शाळांचं पुढे खूप चांगलं आहे भविष्य, मी तर म्हणेन. म्हणजे हा जो प्रचार होतोय परत, मी ते दुष्प्रचार परत म्हणतो, कधी लोकांना किंवा कोणाला वाटेल की हा असे का म्हणतायत, पण हा दुष्प्रचार आहे. मी तसं म्हणतात जसं महाराष्ट्रात 60%हून अधिक मुलं अजूनही मराठी शाळेत आहेत. पहिली गोष्ट, आता एक नवीन शैक्षणिक धोरण केंद्र सरकारचं जाहीर झालं आहे 2 वर्षापूर्वी, तर त्याच्यामध्ये मातृभाषेतून शालेय शिक्षणाला महत्त्व प्राप्त होईल असं कागदावर तरी आपल्याला दिसतंय. आता त्याची किती अंमलबजावणी कडक होईल नाही होईल शेवटी सरकारवर अवलंबून आहे, परत मी आधी म्हटलं त्याप्रमाणे. तर त्याच्यामुळे यापुढे मातृभाषेतून शालेय शिक्षणाला बऱ्यापैकी महत्त्व प्राप्त होणार आहे. त्या दृष्टीने सरकारची जर खरंच प्रामाणिक पावलं जर पडली, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आपल्याकडे महापालिका किंवा ज्या नगरपालिका असतात, तर मराठी भाषेतून शिक्षणाला चांगले दिवस येणार आहेत पूर्वीसारखेच. आणि आज मराठी शाळांमध्ये अजूनही प्रचंड प्रमाणात मुलं आहेत. फक्त सरकार, मी जसं म्हटलं, जे वेगवेगळे घटक आहेत, सरकार, पालक, माजी विद्यार्थी, खास करून हाही फार मोठा घटक आहे. माजी विद्यार्थी
कारण मराठी शाळांमधून शिकलेली मुलं जी आयुष्यात आज चांगली स्थिरस्थावर आहेत त्यांनीच जर आपली पुढची पिढी जर मराठी शाळांमध्ये पाठवली नाही तर इतरांना दोष देऊन फायदा नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यांनी सगळ्यात पहिलं आधी हा विचार केला पाहिजे की आपण मराठी शाळेत शिकून इथपर्यंत पोहोचलो, आज आपल्याला मराठी शाळेने एवढं काही दिलं तर आपण पुढची पिढी का नाही पाठवायची तिथे. आणि अनेक जण आज पाठवतात, असं नाही. आता फेसबुक ग्रुप आम्ही जेव्हा काढला तेव्हा आम्हालाही वाटायचं की आता येत्या 10 वर्षात मराठी शाळा बंद पडतील की काय, पण हा फेसबुक ग्रुप काढूनच 11 वर्ष झाली आणि अजूनही 60% जास्त मुलं मराठी शाळांमध्ये आहेत. त्याच्यामुळे ही भीती 10 वर्षापूर्वी होती की मराठी शाळा बंद पडतील. काही मराठी शाळा बंद होत होत्या, पण अनेक खाजगी इंग्रजी शाळाही बंद पडल्यात, हे अनेकांना माहिती नसेल. आज अनेक खाजगी इंग्रजी शाळा त्यांचं अर्थकारण बिघडलं किंवा काही कारणांमुळे बंद पडल्यात, त्याची चर्चा होत नाही कुठेही. असा प्रश्न आहे. आणि थोडा प्रश्न स्टेट बोर्ड आणि CBSE ICSE बोर्ड हा एक वेगळा संघर्ष आता गेल्या काही वर्षात सुरू झाला आहे. तर त्या दृष्टीने आपण त्याकडे आता कदाचित बघायला लागेल. पण पुढे मराठी शाळांचं भवितव्य खूप चांगलं आहे, कारण हा विषय हळूहळू पसरतोय. लोकांना त्याची जाणीव होते की मधल्या काही वर्षात आपण शालेय मातृभाषेतून शालेय शिक्षणापासून आपल्या पुढच्या पिढीला आपण वंचित ठेवतोय, त्यांना त्यापासून दूर नेतोय. तर त्याचे जे काही तोटे आहेत ते अनेक लोकांना, तरुण पालकांना सुद्धा जाणवू लागलेत आणि त्यामुळे सकारात्मक बदल आता घडून येत आहेत. फक्त काही काळ त्याची वाट बघावी लागेल आणि प्रयत्न चालू ठेवावे लागतील. सर, तुम्ही आता फेसबुक समूहाचा उल्लेख केलात की मराठी शाळा टिकवल्या पाहिजेत, तर त्याबद्दल तुम्ही आपण टिकवल्या पाहिजेत. परत तुम्हाला सॉरी करेक्ट करतो मी, मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत असं त्याचं नाव आहे. आणि त्यात आपण हे आम्ही सहजगत्या नाव सुचलं, पण आपण हे मुद्दाम ती आपली जबाबदारी असं आपण मानलं पाहिजे. कोणी कुठूनही येऊन ती टिकवेल असं नाही. आपण पहिलं पाऊल आपण पुढे टाकलं पाहिजे. तर काय प्रश्न होता तुमचा? की तुमचा हा जो समूह आहे त्या समूहामधनं नेमकं काय केलं जातं? बरोबर. समूह आम्ही एक सोशल मीडियाचा आधार घेतला की आता लोकांच्या समोर हा विषय न्यायचा आहे. समजा आपल्याला जी जाणवली परिस्थिती, ही 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर ती लोकांसमोर नेण्यासाठी आणि आपण घराघरांमध्ये मुलांचा जो कोंडमारा इंग्लिश माध्यमात होतोय ते सगळे छोटे मोठे दैनंदिन आयुष्यातले मुद्दे लोकांसमोर नेण्यासाठी तो ग्रुप स्थापन केला. हळूहळू त्या ग्रुपवरही बरेच वादविवाद झाले, बरंच काही झालं, पण हळूहळू त्या ग्रुपचं लोकांना महत्त्व पटू लागलं की अरे हा तर घराघरातला प्रश्न आहे. प्रत्येकाच्या घरात मुलं होणार, नंतर ती कोणत्या शाळेत जाणार, काय, हा सगळा प्रश्न आहे. तर चर्चा होत गेल्या. अनेक लोक त्या समूहाशी स्वतःला त्यांनी जोडून घेतलं. समूह मोठा होत गेला आणि आज त्याचं 1.25 लाख सदस्य संख्या असल्यामुळे बरंच काही त्या समूहावर होत असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठी शाळांमधले अनेक जे सकारात्मक गोष्टी आहेत, मराठी शाळांमधले होणारे उपक्रम, मातृभाषेतून शालेय शिक्षणाचे लहान मुलांना होणारे फायदे, हा सगळा विषय अगदी त्याच्यातलं सायन्स वगैरे जगभरातली सगळी उदाहरणं देऊन वगैरे त्या समूहावर नेहमी चर्चा होत असतात. अनेक जिल्हा परिषद शाळात उत्तम कामगिरी करत आहेत. म्हणजे आपण मुंबई पुणे नाशिक आपला एक बऱ्याच वेळेला असं तर शहरी भागापुरती चर्चा मर्यादित असते. या भागातही अनेक मराठी शाळा आहेत. म्हणजे मी मुद्दामून काही नावं घेईन शाळांची की आज मुंबईतल्या प्रामुख्याने बघायला गेलं अनेक शाळा आहेत, पण मी 5-6 नावं जी माझ्या डोक्यात आहेत. सायनला DS हायस्कूल आहे, तिथे प्रधान सर संस्थाचालक आहेत, ते माझे चांगले ओळखीचे आहेत. तर तिथे 4 तुकड्या मराठी माध्यमात आहेत आणि 4ही तुकड्यांमध्ये ॲडमिशन दरवर्षी फुल असते. आणि इंग्रजी माध्यमही ते चालवतात, पण तिथे 2च तुकड्या आहेत. हे एक चांगलं उदाहरण आहे. SIS कॉलेजच्या बाजूला ती शाळा आहे. आज अस्मिता शाळा आहे जोगेश्वरी पूर्वला हायवेच्या जवळ, तिथे ॲडमिशन फुल होतात. मग तिथे लोकांना वशिले वगैरे लावायला लागतात ॲडमिशन मिळवण्यासाठी, अशी अवस्था आहे. मराठी शाळा. शैलेंद्र हायस्कूल आहे दहिसर विद्या मंदिर आहे. तुमची बालमोहन शाळा आहे. आता काही कारणामुळे तिथे थोडा संघर्ष निर्माण झाला आहे, तो विषय आपण आता नको घेऊया चर्चेला. अशा अनेक मराठी शाळा मुंबईतल्याही आहेत. ठाण्याची सरस्वती विद्या मंदिर आहे, सरस्वती मंदिर ट्रस्ट आहे, बेडेकर विद्या मंदिर आहे. नाशिकची एक आनंद क्षण म्हणून शाळा आहे, तिथेही मराठी माध्यमाचे ॲडमिशन फुल असतात. आनंद क्षण पुण्याची आहे, नाशिकची आनंद निकेतन म्हणून आहे. अशा अनेक बाहेरगावच्याही शाळा आहेत, अनेक जिल्हा परिषद शाळा आहेत. त्या सगळ्यांचे उपक्रम, त्याचे व्हिडिओ, त्याची सगळी माहिती, तिथल्या पालकांचे अभिप्राय, हे सगळं त्या फेसबुक ग्रुपवर येत असतं. त्यातून एकमेकांना ज्या व्यक्ती किंवा ज्या छोट्या मोठ्या संस्था या विषयावर कार्य करतायत ते एकमेकांच्या संपर्कात येतात. हाही त्या समूहाचा फार मोठा फायदा आहे. म्हणजे आज अनेकांनी आम्हाला सांगितलं की या समूहाचा आम्हाला फायदा असा झाला की आज नाशिकमध्ये एखादी संस्था मराठी शाळांसाठी काम करते, एखादी मुंबईत काम करते किंवा काही व्यक्ती करतायत, त्यांची एकमेकांची ओळख या फेसबुक समूहामुळे झाली. आणि मग त्यांच्यामध्ये माहितीची आदानप्रदान झालं, देवाणघेवाण झाली. यांचे उपक्रम त्यांनी उचलले, त्यांचे उपक्रम त्यांनी उचलले. म्हणजे हा फेसबुक समूहाचा एक प्रकारे आता अप्रत्यक्षपणे फायदा झाला की त्या क्षेत्रात त्या विषयावर काम करणारी अनेक लोक एकमेकांशी जोडली गेली आणि त्यातून पुढे काहीतरी चांगलं होत गेलं. हा एक खूप महत्त्वाचा फायदा आहे त्या ग्रुपचा. तसेच देशविदेशातून, म्हणजे बाहेरच्या देशातूनही अनेक मराठी शाळेत शिकून आज जे विदेशात उत्तम कामगिरी करतात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, अशा लोकांनी या समूहाशी स्वतःला जोडून घेतलं आहे.
ते त्यांचेही त्यांच्या शाळेचे अनुभव सांगतात. अर्थात ते विदेशात असल्यामुळे त्यांच्या मुलांना मराठी शाळेत घालणं जरी शक्य नसलं तरी तिथे ते अमेरिका इंग्लंडमध्ये सुद्धा रविवारची मराठी शाळा चालवतात. म्हणजे रविवारी ते मुलांना मराठी शिकवतात. काही विषयांचं बेसिक नॉलेज ते मराठीतून देतात मुलांना. हे तिथेही चालू आहे. मग आपल्या इथे का नाही होणार? व्हायलाच पाहिजे आणि होतही आहे. तर असे सगळे वेगळे त्या फेसबुक ग्रुपचे फायदे आहेत की अनेक लोक एकमेकांशी जोडली गेली. आपल्या फेसबुक समूहावर पालकांच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत का, किंवा त्यांना काही प्रश्न वेगळे विचारले गेलेत आणि त्यांनी काही वेगळ्या पद्धतीच्या अशा काही प्रतिक्रिया केल्या आहेत का? हो हो, प्रचंड. म्हणजे फेसबुक समूह आता उपक्रम वगैरे सगळे येत असतात. पालकांचेही प्रतिक्रिया येतात. अनेक लोक मराठी शाळा आमच्या एरियात कोणती चांगली आहे वाईट त्यावरही प्रश्नोत्तरं सुरू असतात. तर त्यांनी अनेकदा असं तेच मी आधी म्हटल्याप्रमाणे की त्यांच्या मनात एक भीती असायची, एक शंका असायची की आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत घातलाय. पण या फेसबुक समूहावर येऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की ती आमची भीती अनाठायी होती. आपल्यासारखे असंख्य पालक आजही आहेत की जे मुलांना मराठी शाळेत घालतायत आणि हा विषय इतरांसमोर मांडतायत. हे त्यांना समजलं. त्यांना एक प्रकारचं बळ मिळालं त्यांच्या निर्णयाला. अशाही अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शंकाही विचारल्या की आता मला म्हणजे मराठी शाळांमध्ये त्यांच्या शाळांमध्ये होणारे चांगले उपक्रम त्यांनी इथे सांगितले, ते मग इतरांना शेअर झाले. अशा बऱ्याच प्रकारच्या प्रतिक्रिया येत गेल्या त्या समूहावर. पण असा कधी प्रश्न विचारला गेला का की म्हणजे तुम्ही एवढं करताय तर तुमची मुलं कुठल्या शाळेत आहेत, कुठल्या माध्यमात आहेत? हो हो, म्हणजे अगदी गंमत सांगायचं तर म्हणजे आता पूर्वीच्या समाजसुधारकांनी खूपच हालअपेष्टा सोसल्या. आपली त्यांच्यासोबत तुलनाच होऊ शकत नाही. पण आम्हालाही थोडाफार हालअपेष्टा मानसिक सोसायला लागल्या. अशा अर्थाने की हा प्रश्न तर नेहमी यायचा की तुम्ही मारे लोकांना सांगताय तुमचं मूल कुठे आहे. तर त्यांना उत्तर अपेक्षित असायचं की नाही आमचं मूल तर इंग्रजी माध्यमात आहे. पण आता आम्ही तो असं नाही. तर आमचं ठामपणे उत्तर द्यायचं आमचं मूल मराठी शाळेत आहे. मूल मराठी शाळेत घातल्यावरच आम्ही या समूहाची स्थापना केली. या समूहाचे जे ॲडमिन आहेत, प्रशासक आहेत, त्या सगळ्यांची मुलं मराठी माध्यमात आहेत. इनफॅक्ट या समूहाचा ॲडमिनचा निकषच हा होता की मूल जर मराठी माध्यमात असेल आणि तुम्हाला या संदर्भात पुढे विषय मांडायची जर म्हणजे इच्छा असेल तरच ॲडमिन होता येईल. बरोबर. तुम्ही हा विषय कितीही चांगल्या प्रकारे मांडत असाल पण तुमचं मूल जर मराठी माध्यमात नसेल तर या समूहाचा ॲडमिन सुदैवाने किंवा दुर्दैवाने नाही होता येणार. तो कडक नियम होता. म्हणजे आपण केलं तरच लोकांना सांगण्यात आहे, नाहीतर या समूहाला अर्थच उरत नाही आहे असं आहे. तर अशाही अनेक शंका, अनेक जणांनी असंही विचारलं. म्हणजे आपण जातपात धर्म याच्यात जाऊ नाही शक्यतो, पण जे अनुभव आहे ते सांगणं गरजेचं ठरतं. तुम्ही स्वतः गोखले आडनाव आहे तुमचं, तर तुम्ही स्वतःची मुलं इंग्रजी माध्यमात घालता आणि बहुजन समाजाला सांगता की मराठीत शिका म्हणजे ते मागे पडतील. असेही विचित्र आरोप केले गेले किंवा अनेकदा असे प्रश्न विचारले गेले. तर त्यांना किती वेळा सांगितलं की नाही बाबा आमचंही मुलं मराठी माध्यमात आहे. आता काही लोक ऐकायलाच तयार नसतात, त्याचं काय करायचं असंही थोडं होतं. तर असंही बरेच वादविवाद झाले नाही असं नाही त्या समूहावर. त्याच्यातून आपण म्हणतो ना तावून सुलाखून बाहेर पडणं, तसा तो समूह बाहेर पडला आणि हळूहळू लोकांना पटायला लागलं की हा विषय आपला घराघरातला आहे, रोजचा संघर्ष आहे. मुद्दे जे मांडले जात आहेत ते कुठेतरी त्यांना त्याची प्रचिती येत होती. त्याच्यामुळे मग सदस्य संख्या वाढत गेली आणि विषय थोडा पसरत गेला या फेसबुक समूहामुळे. सर पण आता हे सोशल मीडियाचा आपण आधार घेऊन आपण खरंच खूप मोठी कामगिरी करतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त अशी कुठली गोष्ट आहे का की जी आपल्याला आणखीन करणं गरजेचं? हो, आणि आता थोडी आमच्यावर सुरुवातीला अशी टीका झाली की तुम्ही म्हणजे सोशल मीडियावर बरीच बडबड करता, तुम्ही बाहेर पडा, फील्ड वर्क करा, अशी एक बरीच म्हणजे टोमणे खायला लागले आम्हाला. तर आम्ही त्याच्यावर विचार केला ती गोष्ट तशी बरोबर आहे, नाही असं नाही. पण एक सुरुवातीला आम्ही एक बेस तयार केला. काही लोक आमच्या संपर्कात आली, कारण असं आपण अचानक कुठे जाऊन काय सुरू करणार. तर तो एक बेस तयार झाल्यावर मग आम्ही थोडं फेसबुकवर चालूच राहिलं. सोशल मीडियावर हा विषय म्हणणं अजूनही चालू आहे, चालूच राहणार. त्या व्यतिरिक्त आम्ही काही शाळांमध्ये जाऊन माजी विद्यार्थी सभा घेतल्या, पालक सभा घेतल्या, शिक्षक सभा घेतल्या, तिथे हा विषय मांडला. असं अनेक शाळांमध्ये केलं. तसेच अनेक चांगल्या संस्था आमच्या संपर्कात आल्या. जसं मी आवर्जून नाव घेईन 2-3 संस्थांची. मराठी अभ्यास केंद्र, दीपक पवार साहेब त्याचे अध्यक्ष आहेत, त्यांची टीम आहे. महाराष्ट्र संरक्षण संघटना आहे, मराठी एकीकरण समिती आहे. अर्थात त्यांचा विषय फक्त शाळा हा मर्यादित नव्हता, एक जनरल सगळंच मराठी भाषा वगैरे सगळंच संबंधित होता. पण मराठी शाळा हा गाभा असल्यामुळे या सगळ्या संस्थांशी आम्ही सुद्धा काही प्रमाणात जोडले गेलो आणि मग त्यातून एक वेगवेगळे उपक्रम आम्ही सुरू केले. अनेक आपल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रा असतात, खास करून डोंबिवली वगैरेची शोभायात्रा खूप ठाण्याची खूप फेमस आहे. तर तिथे मग मराठी शाळांचा विषय आम्ही त्या शोभायात्रेत प्रचार केला. तसे बॅनर केले, तसं त्याची एक टीम तयार केली. असेही 2-3 ठिकाणी चांगले प्रयत्न खूप झाले आणि आता काही मंडळी तिथे ते सतत प्रयत्न करत असतात. असं म्हणजे फेसबुक ग्रुपच्या बाहेर पडूनही अनेक उपक्रम केलेले आहेत. पण त्याला काही प्रमाणात मर्यादा येतात, कारण प्रत्येकजण आपापली नोकरी व्यवसाय सांभाळून हे सगळं करतोय. त्याच्यामुळे जर सरकारने मनावर घेतलं तर याला मोठं स्वरूप नक्कीच प्राप्त होईल. सर हल्लीच मराठी भाषा अभिजात झालेली आहे, तर त्याचा मराठी शाळांना कसा काय
मदत होऊ शकते किंवा मदत नक्कीच होऊ शकते. म्हणजे फक्त निवडणुकीसाठी मराठी भाषा जर अभिजात केली असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. पण सरकारने जर मनावर आणलं आणि प्रामाणिकपणे जर अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला असेल आणि त्याची जर अंमलबजावणी पुढे प्रत्येक क्षेत्रात होणार असेल तर त्याचा मराठी शाळांना नक्कीच फायदा होईल. कारण मुळात अभिजात भाषेचा अर्थ काय, म्हणजे आज आपण बऱ्याच लोकांना ते अभिजात आणि मुलाचं नाव असताना अभिजित याच्यात गोंधळ होतो बऱ्याच जणांना. तर ते अभिजित सारखं काहीतरी वाटतं. अभिजात म्हणजे 6-7 भाषांनाच अभिजात भाषांचा दर्जा आहे. त्यात आता मराठी सगळ्यात लेटेस्ट आहे. अभिजात भाषा आपण त्यालाच म्हणू शकतो की ज्या भाषेतून सगळे विषय शिकवण्याची क्षमता आहे त्या भाषेमध्ये. आणि ती होतीच वर्षानुवर्ष मराठी शाळांमध्ये सगळे विषय शिकवले जात आहे. म्हणजे गणित विज्ञान सुद्धा बऱ्याच जणांचा असं समज आहे की इतिहास भूगोल नागरिकशास्त्र हे मराठीत शिकवायचे विषय आहेत आणि गणित आणि विज्ञान हे इंग्रजीतच शिकवले गेले पाहिजे. हा मोठा गैरसमज आहे किंवा काय म्हणू आपण परत दुष्प्रचार आहे. गणित आणि विज्ञानही मुलांना मातृभाषेतूनच शिकवलं गेलं पाहिजे. इव्हन आमच्या काळी सुद्धा गणित विज्ञान मातृभाषेतून होतं आणि त्यातले जे एक टेक्निकल शब्द असायचे जरा इंग्रजी ते कौसामध्ये इंग्रजीमध्ये दिलेले असायचे. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यावर पण मुलांना अचानक गोंधळ नको ही तेव्हाही सोय होती. आता तर काय सगळे साधनं उपलब्ध आहेत, काहीच त्याबद्दल विशेष हे नाही आहे. तर म्हणून अभिजात भाषा मराठीला तेव्हाच दिला गेला असणार की मराठी भाषेमध्ये क्षमता आहे, सगळे विषय मुलांना नीट शिकवले जावेत ही क्षमता मराठी भाषेत आहे. म्हणून त्याचा मराठी शाळांना फायदा हा सरकारने करून दिला पाहिजे. आणि जर अभिजात जी भाषा आहे त्या भाषेतल्या शाळाच जर नसतील, होणार नाही असं. मराठी शाळा अजूनही मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे त्याला कोणी बळी पडू नये. पण आपण एक असं हायपोथेटिकल विचार केला की समजा अभिजात भाषा तर आहे पण त्या भाषेतल्या शाळाच नाही आहेत, मग ती भाषा अभिजातच नाही आहे मुळात, मग तो दर्जा काढून घेतला पाहिजे. त्यामुळे अभिजात दर्जाचा फायदा फक्त साहित्य, चित्रपट, नाटकं यांना होऊन फायदा नाही. मराठी शाळांसाठी त्याचा पूर्ण वापर झाला पाहिजे आणि तो होईल अशी आशा आहे. अच्छा. आणि सर आता तुम्ही उपक्रम म्हणालात तर असे कुठले वेगवेगळे उपक्रम मराठी शाळेत राबवले जातात? असंख्य उपक्रम. सगळ्यात पहिलं मी म्हटलं म्हणजे माझ्या मुलाचं उदाहरण दिलं की आज तो अनुदानित मराठी शाळेत मुंबईत असल्यामुळे सरकारचे जे सगळे उपक्रम आहेत, ज्या सगळ्या स्पर्धा आहेत अभ्यासाच्याही अनेक आहेतच, त्या व्यतिरिक्त व्यक्तिमत्व विकासासाठी त्याची सगळ्यात पहिली नोटीस त्यांच्या शाळांमध्ये येते. कारण त्या सरकारी अनुदानित सरकारी शाळा आहेत, त्याच्यामुळे त्याचा लाभ त्याला मिळतोच. उदाहरणं द्यायची तर आज अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये वेगवेगळे उपक्रम चांगले राबवले जातात. ग्रामीण भागात सुद्धा अनेकदा मुलांना शेतीत प्रत्यक्ष नेलं जातं. छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये ती पिकं त्यांना दाखवली जातात. पेरणी, नांगरणी कशी केली जाते ती दाखवली जाते. त्यांना आठवडा बाजारात नेलं जातं. तिथे त्यांना कशी बार्गेनिंग आपण म्हणतो कसं करावं, व्यवहार शिकवला जातो. ही वस्तू किती रुपयाला मिळू शकते, एवढे दिले तर केवढे परत आले पाहिजेत, क्विंटलचा भाव किती, टनाचा भाव किती, हे सगळं त्यांना ते शिकवलं जातं. अनेक शहरी भागांमध्ये म्हणाल तर अनेक चांगले उपक्रम असतात. वेगवेगळ्या ठिकाणी क्षेत्रभेटी दिल्या जातात. म्हणजे माझ्या मुलाचंच मी उदाहरण देईन तर त्यांना एक निसर्गाशी निगडीत आतामध्ये खूप चांगला उपक्रम त्यांचा झाला. विज्ञानाशी निगडीत अनेक चांगले उपक्रम आहेत. अनेक मराठी शाळांमध्ये आज स्पोकन इंग्लिशसाठी वेगळे प्रयत्न केले जातात. म्हणजे ज्या लोकांना खरी तर शंका वाटायची गरज नाही आहे, पण अजूनही काही शंका वाटत असतील की मराठी शाळांमधली मुलं इंग्रजी बोलण्यात कमी पडतात, त्यांनी ते उपक्रम नक्की जाऊन बघावेत. स्पोकन इंग्लिशसाठी वेगळे क्लासेस घेतले जातात, बाहेरून वेगळे टीचर्स आणून त्यांची लेक्चर्स घेतली जातात. असं अनेक मराठी शाळांमध्ये उपक्रम सुरू आहेत. ई लर्निंग आहे अनेक मराठी शाळांमध्ये, स्क्रीन्स आहेत, प्रोजेक्टर्स आहेत, त्याच्यावर ई लर्निंगचेही अनेक उपक्रम त्यांचे चालतात. आणि क्रीडा स्पर्धा तर मराठी शाळांमध्ये पहिल्यापासून होत्याच, त्याविषयी काही वादच नाही. म्हणजे इनफॅक्ट लंगडी, कबड्डी, खो खो हे जे आपले पारंपरिक खेळ आहेत हे मराठी शाळांमुळेच टिकून आहेत असं आपल्याला म्हणायला लागेल बघायला गेलं तर. अगदी पूर्वीच्या काळापासून आत्तापर्यंत त्यातही अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी आणलेले आहेत. तर अशा प्रकारे पालकांनी आधी जाऊन शाळेला भेटी द्याव्यात, तिथले वेगळे उपक्रम बघावेत आणि मगच काय तो निर्णय घ्यावा असं मी सांगेन. म्हणजे ऐकीव गोष्टीवर न जाता जर का आपण शाळेत जाऊन भेट दिली तर आपल्याला खऱ्या अर्थाने कळतंय की अच्छा ही शाळा अशा पद्धतीने राबवली जाते, त्यामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत आणि तिकडे कुठेही आपलं मूल मागे पडणार नाही याची खात्री त्यांना शाळेला भेट दिल्यावर कळेल. आणि त्यांचा जो गैरसमज आहे किंवा जी अनामिक भीती आहे त्यांच्या मनात की मुलं मागे पडतील ती नक्कीच कमी होईल किंवा कदाचित संपूनही जाईल. आणि शिक्षण पद्धती जी आहे ती पण बघणं फार गरजेचं आहे ना सर, की कशा पद्धतीने शिकवलं जाते. म्हणजे एखादा विषय कुठल्या पद्धतीने सांगितला जातो. जसं बऱ्याचदा असं होतं की इंग्लिश मीडियम मध्ये आम्ही हा विषय ह्या पद्धतीने शिकवतो, आम्ही फार पुस्तकी करत नाही, किंवा खरडेखाशी आपण जे म्हणतो, किंवा आम्ही घोकमपट्टी आम्ही ते करत नाही. तर ते कळू शकतं का आपल्याला? मी तर उलट म्हणेन, म्हणजे पटकन एक वाक्य सांगतो, इंग्रजी शाळांमध्ये जास्त घोकमपट्टी होते. आणि आज तुम्ही सीबीएसई ICSE बोर्डामध्ये सगळ्यांना 90% जास्त मार्क कसे मिळतात हे काय रहस्य आहे हे मलाही कळलेलं नाही आजपर्यंत. कारण ICSEच्या सगळ्यांना विचारायला गेलं तर 90, 92, 95, 96% असतात. खरंच ती एवढी मुलं हुशार आहेत की त्यांना मार्क वाटले जातात की त्यांना कॉलेज प्रवेश लवकर सुकर व्हावा म्हणून.
हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. या उलट मराठी शाळा स्टेट बोर्डाच्या असल्यामुळे अभ्यास पद्धती चांगलीच आहे. अभ्यास पद्धतीत गेल्या एक 10-20 वर्षात ज्यांना आधुनिक काळाप्रमाणे जे बदल करणं आवश्यक आहे ते स्टेट बोर्डाने केलेले आहे. आणि जवळपास सगळ्या मराठी शाळांमध्ये सरकारी नियम लागू असतात. त्याच्यामुळे अभ्यास पद्धती साधारण सारखीच आहे. आता शाळेमध्ये एखाद्या शाळेमध्ये अजून जास्त चांगले शिक्षक असतील, जुने अनुभव शिक्षक असतील, एखाद्या शाळेत थोडे नवीन शिक्षक असतील, हा फरक पडू शकतो. अभ्यास पद्धती व अन्य उपक्रम हे जवळपास सगळ्या मराठी शाळांमध्ये सारखेच आहेत. फक्त काही शाळा मोठ्या आहेत, काही शाळा थोड्या छोट्या आहेत. त्या पद्धतीने थोडेफार बदल असू शकतील. पण अभ्यास पद्धतीत काही मला वाटत नाही मराठी शाळांमध्ये काही वेगवेगळे प्रकारे शिकवलं जातं किंवा इंग्रजी शाळांमध्ये काही नवीन प्रयोग केले जातात ते इथे केले जात नाहीत असं काहीच नाही आहे. इथे सगळे नवीन प्रयोग केले जातात. अभ्यासाव्यतिरिक्त सगळे उपक्रम मराठी शाळांमध्ये अगदी मोठ्या प्रमाणावर राबवले जातात. हे अगदी विश्वासाने सांगू शकतो. जनरली नोकरी मिळण्यासाठी जेव्हा आपण रेझ्युमे देतो आपला, तेव्हा बघितलं जातं की तुम्ही 10वी कुठल्या बोर्डात पास केलेली आहे. तर त्या हे प्रकार वाढत चालले खास करून गेल्या 4-5 वर्षात. त्या गोष्टीचा कितपत परिणाम होऊ शकतो शाळेमध्ये ऍडमिशन मिळण्यासाठी? म्हणजे म्हणूनच पालक विचार करतात का की नको मग माझ्या मुलाला नोकरी नाही मिळाली तर? याचा एक आता इथे परत सरकारचा रोल येतो. कसं आहे की आता आपण एखाद्या नोकरीसाठी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जातो किंवा आपला रेझ्युमे बायोडेटा पाठवतो तेव्हा आपण शक्यतो ग्रॅज्युएशन किंवा त्याच्यानंतरचं क्वालिफिकेशन बघितलं जातं. आपण 5वी कोणत्या शाळेतून केली आहे, 10वी कुठच्या माध्यमातून केली आहे हे बघण्याचं तसं काही लॉजिक नाही आहे. कारण एखादा मराठी शाळेत 10वीपर्यंत शिकलेला मुलगा नंतर इंग्रजी कॉलेजमध्ये इंग्रजीतून शिकला, पदवीधर झाला किंवा पदवीधर झाला किंवा उच्च शिक्षण घेतलं आहे त्यांनी, त्याचं इंग्रजीही चांगलं आहे, त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, पण त्याच्या बायोडेटामध्ये तो मराठी शाळेत 10वीपर्यंत शिकलाय म्हणून तुम्ही त्याला नोकरी नाकारणार का? असं जर काही खाजगी कंपन्या करत असतील तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि मी तर म्हणेन की मराठी शाळांचे पाय अजून मागे ओढण्यासाठी हे जाणून बुजून केलेलं षडयंत्र आहे की काय. आणि सरकार जर त्याच्यावर कडक कारवाई करत नसेल तर सरकारचाही त्याला अप्रत्यक्ष पाठिंबा आहे का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आणि गेल्या 3-4 वर्षात अशा काही खाजगी कंपन्यांना त्यांचं ते अट मागे घ्यायला लावले या संदर्भात काम करणाऱ्या काही संघटनांनी. त्याच्यामुळे मी खास करून मराठी एकीकरण समितीचं नाव घेईन, ज्याचे गोवर्धन देशमुख अध्यक्ष आहेत. त्यांनी 2-3 ठिकाणी तिथे जाऊन त्या कंपन्यांना असा जाब विचारला की तुम्ही 10वीपर्यंतची शाळा कुठची असू शकते, ते कुठचंही CBSE बोर्ड असू शकतं किंवा स्टेट बोर्ड असू शकतं, ती अट तुम्ही कशी घालू शकता? बरोबर. नोकरीला येणारा उमेदवाराचा इंग्रजी चांगलं असावं, त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असावं इतपत ठीक आहे. 10वीला तो कोणत्या शाळेत होता याचा काय संबंध आहे त्याच्याशी? म्हणजे हे मुद्दामून केले गेलेले प्रकार आहेत का? हा जाब त्यांनी विचारलेला आणि अनेक काही 1-2 राजकीय पक्षांनी विचारलेला, तेव्हा आपण त्याचं अभिनंदनही केलं आहे. पण सरकारने याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. बरोबर आहे. अजून एक गोष्ट मी सांगू इच्छितो की मी जसं म्हटलं की मराठी शाळांमध्ये जाऊन तुम्ही शिक्षकांशी, मुख्याध्यापकांशी बोला, तिथल्या उपक्रमांची माहिती घ्या आणि तुम्हाला सोयीची तुमच्या जवळपासची मराठी शाळा निवडा. त्यात एक मजेशीर भाग असा आहे की तुम्ही मराठी शाळेमध्ये जाऊन कधीही मुख्याध्यापकांना, तिथल्या शिक्षकांना भेटू शकता, त्यांच्याशी संवाद साधू शकता. त्यासाठी कोणत्याही मोठ्या फॉर्मॅलिटीची गरज लागत नाही, कोणत्याही औपचारिकतेची गरज नाही. अजूनही मराठी शाळा या ओपन आहेत, तुम्ही कधी जाऊन त्यांना भेटू शकता. माझ्या मुलाच्या शाळेमध्ये प्रिन्सिपलला मी कधीही जाऊन भेटू शकतो, शिक्षकांना कधीही जाऊन भेटू शकतो. आम्ही त्या शाळांमध्ये अनेक पालकांचे जे आमच्याकडे आले या फेसबुक समूहाच्या थ्रू त्यांचे ॲडमिशन करून दिला, त्यांना डायरेक्ट त्यांचा नंबर दिला, ते डायरेक्ट त्या मुख्याध्यापकांशी बोलले आणि त्यांच्या मुलांची ॲडमिशन केली. एवढं इन्फॉर्मल वातावरण आहे. तेच जर तुम्ही पटकन इंग्रजी शाळांमध्ये गेलात तर ते पहिलं तर गेटच्या बाहेर ठेवतील, तुम्हाला अपॉइंटमेंट घ्या, आज नाही, उद्या नाही, परवा नाही, मग तुमची ते आर्थिक कपॅसिटी तपासतील, तुम्ही किती डोनेशन देऊ शकता त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. इथे तसला काही प्रकार नाही, अगदी साधी सोपी सरळ प्रक्रिया आहे, कधी जाऊन तुम्ही भेटू शकता. त्यामुळे खूप सोपी होत असेल. खूप सोपं आहे, फक्त भेट देणं आवश्यक आहे जाऊन एकदा. बरोबर, तो महत्त्वाचा भाग आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मला म्हणजे अधोरेखित करावासा वाटतो या विषयात की आपण जे सामाजिक विषमतेचा जो मुद्दा म्हणतो तो मोठेपणी लोकांच्या मनात असं यायचं की आता माझं इन्कम त्याच्यापेक्षा जास्त आहे, मी जरा वरच्या श्रेणीत आहे, तो खालच्या श्रेणीत आहे, हे आपल्या मनात मोठेपणी यायचं. शाळेत असताना कधी आपल्या मनात आलं नाही की आपला मित्र मैत्रीण चाळीत राहते, आपण फ्लॅटमध्ये राहतो किंवा अजून कोणत्या ठिकाणी राहतो, सगळे एकत्र शिकायचं. तर हे खाजगी इंग्रजी शाळांचं प्रस्थ जेव्हापासून वाढत चाललं, त्या खास करून इंटरनॅशनल ग्लोबल स्कूल्स हे तेव्हापासून लहान मुलांच्या मुलातही आपण हे सामाजिक विषमता लहान वयापासूनच टाकतोय का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अनेक ठिकाणी आता आमच्या सोसायटीत सुरुवातीला काही मुलं म्हणायची माझ्या मुलाला, अरे तू मराठी स्कूल में जाता है, ऐसा स्टेट बोर्ड में जाता है, मेरा तो ICSE बोर्ड आहे. असं त्यांना ते माहीत नाही आहे की कुठचं चांगलं काय वाईट असं काही नाही, तो वेगळा विषय आपल्या पालकांचा आहे. पण ही एक सामाजिक विषमता आहे की ती इंग्रजी शाळा म्हणजे मोठ्या शाळा, तिथे श्रीमंतांची मुलं जाणार किंवा हायर मिडल क्लासची मुलं जाणार आणि मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास किंवा गरीब वर्गाची मुलं मराठी शाळेत जाणार. खरं असं गरजेचं नाही आहे. मूल किती श्रीमंत असलं तरी त्यांनी मातृभाषेतच शिकलं पाहिजे, हे त्यांच्या पालकांनाही समजलं पाहिजे, तो वेगळा भाग आहे. पण सामाजिक विषमता म्हणून आपण या दृष्टिकोनातून याकडे बघितलं
तर हा एक सरकारने आणि सगळ्या समाजाने विचार करण्यासारखा मुद्दा आहे. याउलट मी सांगेन, आज माझा मुलगा नॅशनल पार्कच्या जवळच्या एका मराठी शाळेत जातो, तर त्याला बरीच नॅशनल पार्कच्या आतले जे आदिवासी वनवासी पाडे आहेत तिथली असंख्य मुलं त्याच्या शाळेत आहेत. इव्हन त्याचे जे सवंगडी आहेत, मित्रमैत्रिणी, ते तिथलेच मोस्टली राहणारी मुलं आहेत. तर त्यांच्यामुळे आज त्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की नॅशनल पार्कमध्ये तो जातो, तिथे ते चिंचा, करवंद, बोरं खातात, नदीमध्ये आंघोळ करतात, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. झाडावर चढतात पटकन, या सगळ्या त्याला त्यांच्यामुळे शिकायला मिळाल्या. त्यामुळे लहान वयात असताना काही चांगलं काही वाईट असं नसतं, किंवा हे सामाजिकदृष्ट्या हे वेगळं क्राऊड आहे, ते वेगळं क्राऊड आहे, हे आपल्या पालकांच्या मनात असतं. आणि या सगळ्या व्यवस्थेमुळे, या सगळ्या भीतीमुळे आपण मुलांच्या मनातही ते बिंबवतोय का, हा विचार मला वाटतं सर्व पालकांनी करायला हवा. बरोबर आहे. मग मराठी शाळा निवडताना पालकांसाठी निकष काय असावेत सर? पालकांसाठी निकष अर्थात प्रत्येकाच्या कुटुंबाप्रमाणे ते कोणत्या भागात राहतात ते सुद्धा अवलंबून आहे. पण इन जनरल जर आपण म्हणू की मराठी शाळेला मैदान असावं, जी शाळा तुम्ही निवडताय त्याला स्वतःचं मैदान असावं. म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त मैदानी खेळ किंवा लहान मुलांना जे बागडण्याचा खरं तर एक अधिकार असायला पाहिजे, तो त्यांना मिळतो. दुसरं, शाळेकडे वाचनालय किंवा त्यांची स्वतःची सायन्सची लॅब वगैरे या गोष्टी बघाव्यात शक्यतो. त्यात थोडं कमी जास्त, शाळा काही छोट्या असतात काही मोठ्या असतात, त्यात थोडं कमी जास्त असू शकतं, पण या सोयी असल्या पाहिजेत. अर्थात मराठी शाळां या सगळ्या सरकारी आहेत किंवा अनुदानित आहेत, त्यामुळे तिथले शिक्षक हे कमीत कमी D.Ed किंवा B.Ed झालेले असतात, त्यामुळे ते बघायची गरज नाही आहे. तसं शिक्षक मिनिमम जी अर्हता आहे त्यांची ते पूर्ण निकषात बसलेलेच असतात, तरच सरकारकडून त्यांची नियुक्ती होते. त्याच्यानंतर शाळेची इमारत बघावी थोडी. अगदी स्पेसिफिक सांगायचं तर स्वच्छतागृह वगैरे त्यांची सोय नीट हवी, कारण तो सगळ्यांचाच अधिकार आहे म्हटलं तर. आणि निसर्ग सानिध्यात जर शाळा असेल तर अधिक उत्तम. शहरी भागात मिळणं थोडं कठीण आहे, पण आजही अनेक मराठी शाळा निसर्ग सानिध्यात शहरी भागातही आहेत, हे मला म्हणजे आनंदाने सांगावं असं वाटतं. आणि अनेक मराठी शाळांना चांगली मैदानही आहेत. तर हे सगळे निकष असावेत. जमल्यास तिथल्या मुख्याध्यापकांशी किंवा जे जुने शिक्षक आहेत त्यांच्याशी जाऊन बोलावं आणि एक थोडा अंदाज येतो म्हणजे कशा पद्धतीने शिक्षण तिथे सुरू आहे, शिक्षकांना आत्मीयता किती आहे वगैरे वगैरे. तर शाळांना भेट जरूर द्यावी, पण मी म्हणेन की ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. शाळांना भेट देऊन त्याप्रमाणे पालकांनी आपल्या सोयीची शाळा निवडावी. मुलांना शाळेत नेणं आणणं हे सुद्धा पालकांना सोयीचं असावं. म्हणजे नंतर त्याच्यात खूप जास्त प्रवास होतोय किंवा अमुक एखादी शाळा चांगली म्हणून लांबच्या शाळेत घाला, याच्यापेक्षा मी म्हणेन तर जवळच्या सोयीच्या शाळेत तुम्ही घाला. हा एक महत्त्वाचा निकष आहे, कारण तुम्हाला 10 ते 12 वर्ष मूल त्या शाळेत पाठवायचं आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला त्याला नेणं आणणं हेही सोयीचं गेलं पाहिजे, तर तोही निकषामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो. सर, आता तुम्ही म्हणालात की आता आपल्याकडे 60% लोक अजूनही मराठी शाळांमध्ये आहेत, पण आपल्याला दिसतात ते सगळ्यात आधी इंग्लिश मिडियम दिसतात. पण आपल्याला जर का मराठी मीडियममध्ये टाकायचं तर त्याची माहिती कुठे आपल्याला मिळेल की इकडे मराठी मीडियम आहे किंवा इथे ही शाळा आहे जी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे उपक्रम राबवते किंवा मुलांना शिक्षण देते, तर ह्याची माहिती पालकांना कुठे मिळू शकेल? याच्यासाठी आम्ही एक प्रयत्न केलेला 2-3 वेळा. म्हणजे आम्ही एक अशी लिस्ट बनवायला घेतलेली की महाराष्ट्रात ज्या ज्या मराठी शाळा आहेत त्यांची एक लिस्ट बनवावी, आणि ती आम्ही मध्ये काही प्रमाणात समूहावर टाकली होती, शेअर केलेली सगळ्यांना. आता परत त्या दृष्टीने आमचा विचार चालू आहे की अशी एक मोठी लिस्ट बनवावी. काही कारणामुळे मध्ये कोविड वगैरे त्या काळात तो थोडा उपक्रम आमचा मागे पडला. अशी एक मोठी शासन दरबारी अवेलेबल असते. जर तुम्ही आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात गेलात शिक्षण विभागामध्ये, तर त्यांच्याकडे सगळ्या मराठी शाळांची लिस्ट तुम्हाला मिळेल. म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं उदाहरण घेतलं तर तिच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधलात तर मुंबईतल्या सगळ्या मराठी शाळांची माहिती तुम्हाला तिथे मिळेल. किंवा तुम्ही ज्या शहरात राहता तिथल्या नगरपालिकेच्या शिक्षण विभागात गेलात तरी सगळ्या मराठी शाळांची माहिती तुम्हाला मिळेल. गुगलवरही अनेक मराठी शाळांची अगदी घरबसल्याही तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे मी आता बोरिवलीत राहतो, मी फक्त एवढं टाईप केलं मराठी स्कूल्स इन बोरिवली तरी मला त्याची माहिती मिळू शकते. 4-5 शाळा माझ्या डोळ्यासमोर पटकन येतात. बरोबर. तर पालकांनी एवढा एफर्ट घेतला काहीच हरकत नाही मला वाटतं. अजूनही काही माहिती हवं असेल डिटेल तर त्या शिक्षण विभागाच्या कार्यालयात त्यांना नक्की मिळू शकते. म्हणजे आपल्याला एक गुगलवर जरी आपण टाकलं तरी तुम्हाला काही पर्याय शाळांची यादी मिळेल आणि मग तिकडे भेट दिल्यानंतर तुम्हाला आणखीन त्याबद्दलची माहिती. आणि मी एक सांगू इच्छितो की म्हणजे तुम्हाला इंटरप्ट करतो, सॉरी, की चांगल्या मराठी शाळा असं आपण म्हणतो, पण इंग्रजी शाळेत जाताना आपण चांगल्या इंग्रजी शाळा वाईट इंग्रजी शाळा असं का नाही म्हणत? इंग्रजी शाळा एवढंच म्हणतो. मराठी शाळांच्या बाबतीत चांगल्या मराठी शाळा हा शब्द कुठून आला? बरोबर. मराठी शाळा कोणत्याही वाईट नाही आहेत. काही शाळा छोट्या आहेत, काही मोठ्या आहेत. कुठची शाळा वाईट नाही. सगळ्या मराठी शाळांमध्ये सगळे उपक्रम राबवले जातात. काही शाळा छोट्या आहेत त्या छोट्या प्रमाणावर राबवतात, काही मोठ्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर राबवतात, एवढंच आहे. त्यामुळे चांगल्या मराठी शाळा असं त्या बंधनात अडकून न पडता त्या शाब्दिक बंधनामध्ये मराठी शाळा एवढंच पालकांनी विचार केला पाहिजे. आणि तुम्हाला सोयीची, तुम्हाला जवळची
तुम्हाला मुलाला आणता न्यायला येईल, जे सोयीचं असेल तुमच्या सोयीनुसार त्या मराठी शाळेत मुलांना नक्की प्रवेश घ्यावा. म्हणजे थोडक्यात आपली मानसिकता थोडीशी आपण जर का बदलायला पाहिजे. तर ह्या गोष्टींमध्ये बदल घडणं नक्कीच. आणि पालकांनी मुळात हा विचार करावा की आपण मराठी शाळेत शिकलो, आपला मुलगा कुठच्याही दृष्टीने मागे पडणार नाही. बरोबर. कारण ते लॉजिकच नाही. जर मी मागे पडलो नाही तर माझा मुलगा कशाला मागे पडेल, हा विचार सर्वप्रथम मनात ठेवावा. गोखले सर, तुम्ही सांगितलं की मराठी शाळा टिकवण्यासाठी जशी पालकांची जबाबदारी आहे, शाळांची जबाबदारी आहे, तसंच समाजाची काय जबाबदारी आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? समाजाची तर आहेच मोठी जबाबदारी आहे, प्रश्नच नाही त्याबद्दल. समाजातल्या विविध घटकांची जबाबदारी आहे. तर त्याच्यामध्ये आपण साहित्यिक म्हणू, कवी म्हणू किंवा नाटककार, चित्रपट क्षेत्रातली लोक, या सगळ्यांचा मोठा सहभाग असला पाहिजे. म्हणजे आपण एक साधारण निरीक्षण असं करतो, मी इन जनरल म्हणत नाही, हा सगळा विषय एकदम काही अपवाद दोन्ही बाजूनी आहेत, पण आपण 90% लोकांचं जर आपण बघितलं किंवा 90% घरांमधलं बघितलं तर आज मी माझ्या मुलाला घेऊन मराठी नाटकाला जेव्हा जातो बोरलीमध्ये, तेव्हा त्या नाटकाला समजा एक 400 लोक उपस्थित असतील तर त्या शाळकरी मुलं मला 2-4च सापडतात किंवा कदाचित तेवढी सापडत नाहीत. माझाही मुलगा असतो, मध्ये 1-2 जणांनी कौतुकाने मला विचारलं, तुमचा मुलगा नाटकाला घेऊन येतं, तो बघतो? म्हटलं म्हणजे आपण आता भारीच कौतुक, याचं पण कौतुक करायचं की काय की माझ्या मुलाला मी नाटकाला घेऊन येतो. कौतुकाचा काय विषय. पण म्हणजे असा तो सगळा प्रकार आहे की जर मराठी शाळा नसतील तर मुलांना मराठी भाषेची आत्मीयता नसेल, मातृभाषेची आत्मीयता नसेल. म्हणजे तेवढ्यासाठीच फक्त मराठी शाळा असाव्या असं नाही. मराठी शाळा असाव्यात का तर लहान मुलांना सगळा अभ्यास सोपा गेला पाहिजे, तो वेगळा विषय. पण त्याचे दुसरे परिणाम असे आहेत की मराठी शाळा समजा आपण कमी करत गेलो किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं भविष्यात, तर ती मुलं पुढे होऊन त्यांना मराठी भाषेविषयी, मराठी साहित्य, मराठी कविता, नाटक, चित्रपट किंवा जे काही त्या संदर्भातले विषय त्याबद्दल आत्मीयता राहील का, तर ते त्याचं उत्तर आहे नाही. तर त्याच्यामुळे सर्व साहित्यकार असतील किंवा त्या क्षेत्रातली जी लोक असतील त्यांनी मराठी भाषेविषयी भरभरून बोलण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीला जर मराठी शाळेत घातलं तर कदाचित त्यांना हे बोलण्याची गरज उरणार नाही भविष्यात, ही काळजी करण्याची गरज राहणार नाही. पण जर का तसं केलं नाही आणि नंतर मग आरडाओरडा केला की आमच्या नाटकाला लोक कमी येतात, चित्रपटांना प्रतिसाद मिळत नाही, तर मग त्याला काही ते अरुण्य रुदन ठरेल, त्याला काही मला वाटतं विशेष महत्त्व राहणार नाही. तर हा विचार करण्यासारखा एक मुद्दा आहे मला वाटतं, आणि तो गंभीर प्रश्न होऊ शकेल भविष्यामध्ये. बरोबर आहे. सर, आपण आपल्या ह्या सदरामध्ये आपण आणखीन एक अशी गोष्ट करतो की आपण आपला जो विषय आहे त्या विषयाबद्दल आपण लोकांशी बोलतो, त्यांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांचे काही प्रश्न असतील तर ते काय आहेत, आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न आपण इथे करतो. तर आपल्याकडे काही प्रेक्षकांचे प्रश्न आहेत. सोनल उतेकर आहेत देवगडवरनं, त्या विचारत आहेत की माझा मुलगा 4थीमध्ये आहे आत्ता आणि आता तो इंग्लिश मिडियममध्ये आहे, त्यांना पण त्यांच्या मुलाला मराठी मीडियममध्ये घालायचं आहे, पण त्यांचा असा प्रश्न आहे की ते शक्य आहे का, एक, आणि जर का ते शक्य असेल तर ते कितपत त्यांना कठीण जाईल किंवा ते फारच सोपं आहे. नाही, शक्यता आहेच, प्रश्नच नाही. म्हणजे असा कुठचाही नियम नाही की तुम्ही अगदी 8वीत 7वीत 8वीत असाल तर तुम्ही इंग्लिश मिडियममध्ये मराठीमध्ये घालू शकत नाही, असा सरकारी नियम जरी कुठचा नाही आहे. बरं, ते त्यांच्या इच्छेवर आहे. त्यांना जर खरीच प्रामाणिक ती इच्छा असेल आणि मुलांना नैसर्गिकपणे त्यांना शिकायची, पुढे शिकावं असं त्यांना वाटत असेल तर ते कधी घालू शकतात. दुसरा त्याची बाजू अशी की त्यांना किंवा त्यांच्या मुलाला ते कठीण जाईल का किंवा काय अडचणी येतील, तर ते विशेष कठीण जाणार नाही. म्हणजे इंग्रजी माध्यमातून आपल्या मातृभाषेतल्या माध्यमात येणं हे विशेष कठीण जाणार नाही. थोडे प्रयत्न तर एक्स्ट्रा करावे लागतील, नो डाऊट, की अगदीच काही ते सोपं प्रक्रिया नसेल, पण विशेष काही कठीण प्रक्रिया ती नाही आहे. त्यांना त्याच्या मातृभाषेकडे थोडं अधिक लक्ष द्यावं लागेल, पण त्याच्या घरीच ती भाषा बोलली जाते, त्याच्यामुळे त्या भाषेतून विषय तो पटापट आत्मसात करेल. एखाद वर्ष त्यांना थोडी फक्त एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागेल, पण ते करताच येणार नाही किंवा करू नये एवढं कठीण तर अजिबात नाही आहे. उलट मातृभाषेतील मुलाला अचानक काढून जर तुम्ही इंग्लिश माध्यमात घातलं तर तो कदाचित नीट सावरू शकणार नाही. पण ही उलटी प्रक्रिया काही फार कठीण नाही, त्या कधीही करू शकतात. परत घरीच यायचं. हो, परत घरीच यायचं आहे. आणि अनेक मुलं तर 6वी 7वीत कंटाळून 7वी 8वीतही मराठी शाळेत आली आहेत. इंग्रजी माध्यमातले ते गैरप्रकार सगळे आहेत, जे परत आपण बोलू नये, पण ज्याचा कंटाळून किंवा काही आर्थिक कारणांमुळे मराठी शाळेत आली आणि पुढे 10वी आणि नंतर व्यवस्थित कॉलेज केलं त्यांनी. त्याबद्दल काही शंका मनात येण्याचं कारण नाही. सर, आणि आणखीन एक प्रश्न आहे, ऋषिकेश रत्नपारखी, संभाजीनगरवरनं प्रश्न आहे की इंग्लिश ही ग्लोबल भाषा आहे, ती सुधारण्यासाठी मराठी शाळेचे काय प्रयत्न आहेत? त्याचे 2-3 भाग मी सांगेन. म्हणजे इंग्रजी ग्लोबल भाषा आहे हे विधानही पूर्णपणे खरं आहे की नाही आपल्याला तपासून बघायला लागेल. कारण ग्लोब म्हणजे अख्खं जग आलं, अख्ख्या जगात जे काही देश आले ते आले. त्या जगांमध्ये किती देशांमध्ये इंग्रजी मातृभाषा आहे किंवा इंग्रजी भाषेचाच वापर केला जातो? मला वाटतं 10-15% असतील. बाकी 80% देशांमध्ये इंग्रजी भाषेचा वापर केला जात नाही. त्या भाषेतून ते शिकतात, त्यांची भाषा बोलतात.
जिथे खूपच गरजेचं आहे तिथे तोडकं मोडकं इंग्लिशमध्ये त्यांचं काम सुरू होतं, बरोबर. चालून जातं. त्यामुळे इंग्रजी ग्लोबल भाषा आहे, जागतिक भाषा आहे असा समज आपण करून घेतलाय, कारण आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं. त्याच्यामुळे एक अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा आपल्या ज्या ब्रिटिश कॉलनीज होत्या भारत, पाकिस्तान, इथल्या लोकांना असं वाटतं की इंग्रजी ग्लोबल भाषा आहे. बरोबर. फ्रान्समधल्या लोकांना असं वाटत नाही, जर्मनीतल्या लोकांना असं वाटत नाही, रशिया, कोरिया अशा असंख्य देशातल्या लोकांना असं वाटत नाही, तसा ते विचारही करत नाही ग्लोबल भाषा आहे म्हणून. आज ग्लोबल भाषा बघायला गेलं तर आज उलट भारतातल्या भाषांमधली काही भाषांमधली लोकसंख्या इंग्रजीपेक्षा जास्त असेल लोकसंख्येच्या दृष्टीने बघायला गेलं बरोबर. तर. आज हिंदी बोलणारे लोक कदाचित इंग्रजीपेक्षा जास्त निघू शकतील. मग आता हिंदी ग्लोबल की इंग्रजी ग्लोबल असा तो सगळा भाग आहे. त्यामुळे इंग्रजी ग्लोबल भाषा नाही आहे, तरी सुद्धा इंग्रजीचं महत्त्व आपण तसं नाकारू शकणार नाही. त्याच्यामुळे इंग्रजी शिकायचं नाही असा कुठे मुद्दाच नाही आहे. शिकायचं आहे, उत्तमरित्या शिकायचं आहे. तर त्यामुळे आणि मराठी शाळांमध्ये जसं मी आता म्हटलं की अभ्यासा पहिलीपासून इंग्रजी विषय आहे, त्या व्यतिरिक्त स्पोकन इंग्रजी आणि मुलांचं इंग्रजी चांगलं होण्यासाठी, म्हणजे नुसतं चांगलं इंग्रजी मराठी शाळांमधली मुलं लिहितातच, व्याकरणदृष्ट्या ती पक्की असतातच, बोलण्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास यावा, कॉन्फिडन्स यावा, त्यांना त्यात कुठे कमीपणा वाटू नये कॉलेजमध्ये गेल्यावर किंवा त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये. म्हणून स्पोकन इंग्लिशही वर्ग अनेक मराठी शाळांमध्ये घेतले जातात, त्यांच्या इंग्रजीवर अधिक मेहनत घेतली जाते. असे अनेक उपक्रम मराठी शाळांमध्ये सुरू आहेत. त्याच्यामुळे ती भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही असं आम्ही नक्की सांगू शकतो, अगदी ठामपणे. गोखले सर, तुम्ही आमच्या पुढे कायच्या ह्या भागामध्ये मराठी शाळांचं पुढे काय ह्या विषयावर तुम्ही आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते आम्हाला म्हणजे मला तरी खूप मजा आली, आणि आय एम शुअर आमचे जे सगळे कॅमेरा मागचे सुद्धा जी सगळीजणं आहेत त्यांनासुद्धा खूप गोष्टी कळल्या आणि आपल्या प्रेक्षकांना पण नक्कीच कळल्या असतील. सर, त्यासाठी थँक्यू सो मच. तुमचे खूप खूप आभार, कारण आम्हाला खूप गोष्टींबद्दल माहिती मिळाली. मराठी शाळा कुठे असतील, काय असतील, आत्ता त्यांची काय परिस्थिती आहे, आणि मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना ह्या सगळ्या गोष्टींचा खूप उपयोग होणार आहे. सर, थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि मला सुद्धा आपले यूट्यूब चॅनलचे पुढे काय या यूट्यूब चॅनलचं मनापासून आभार मानायचे. आभार अशासाठी की सगळ्यात प्रथम त्यांनी हा विषय घेतला, मराठी शाळा आणि मातृभाषेतून शिक्षण, आणि त्यांचं पुढे काय होईल हा विषय घेतला. हा विषय बरेच जण घेत नाहीत कारण विषयाला फार ग्लॅमर नाही आहे, पण हा महत्त्वाचा विषय तुम्ही घेतला, त्यामुळे तुमच्या सगळ्या टीमचे आभार. आणि आमच्या फेसबुक ग्रुपवर सुद्धा आम्ही नक्की आवाहन करू की हा एपिसोड काय, बाकीचेही पुढे कायचे एपिसोड की जे भाषेशी निगडीत आहेत, शाळांशी निगडीत आहेत, ते नक्की बघावेत. थँक्यू सो मच सर. तर पुढे कायचा आजचा भाग कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. आणि आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा होता, म्हणजे मराठी शाळांचं पुढे काय हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा एपिसोड तुम्ही शेअर करा. आपल्या पुढे कायच्या पुढील भागामध्ये कुठले कुठले विषय असायला हवे हे आवर्जून आम्हाला कमेंटमध्ये कळवाच. ते विषय आम्ही नक्की घेऊन येऊ. आणि पुढे कायचे कुठलेही एपिसोड्स मिस होऊ नयेत म्हणून आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे पुढे काय, ह्याला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज तर आहेच, ते फॉलो करा. तर बघत राहा पुढे काय.